छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे माजी प्राचार्य माननीय राजेंद्रजी सोनवणे सर, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे प्राचार्य माननीय राजेंद्र सोनवणे सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत सर. मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. रुपाली मॅडम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. डॉक्टर श्रावणी अक्षय आरोटे मॅडम, आपण पुढे या. कार्यक्रमाला आपण या ठिकाणी लगेचच सुरुवात करत आहोत. सर्व उपस्थित मान्यवर, साहित्यप्रेमी, पत्रकार बांधव, शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, अकोले तालुका आणि तालुक्याच्या इतिहास आणि संस्कृतीवर प्रेम करणारे सर्व रसिक आणि उपस्थित बंधू भगिनींनो, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक श्री प्रकाश आरोटे सर यांच्या लेखणीतून साकारलेले माझी स्मरणगाथा हे पुस्तक आज आपल्या भेटीला येत आहे. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा या वर्णनाचं साक्षात दर्शन म्हणजे अकोले तालुका. महाराष्ट्राचा सारांश म्हणजे अकोले तालुका. तालुक्यातील कळसुबाई शिखर म्हणजे केवळ तालुक्याचा नाही तर अखंड महाराष्ट्राचा मानबिंदू. याशिवाय किल्ले हरिश्चंद्र, रतनगड, आदन, मलंग आणि कुलंग टेकड्या, अतिदुर्गम होरसंडी गाव, तेथील कुंजरगड अर्थात कुंभड किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्पर्शाने पुनीत विश्रामगड अर्थात पट्टा किल्ला, याशिवाय अर्ध्याधिक महाराष्ट्राची तहान भागवणारं ऐतिहासिक भंडारदरा धरण, तालुक्यातील असंख्य देवदेवतांची प्राचीन आणि आधुनिक मंदिरे, शिल्प आणि स्थापत्यकलेचे नमुने, कळसुबाई, हरिश्चंद्र अभयारण्य आणि येथील जैवविविधता, दरवर्षी असंख्य पर्यटकांना भुरळ घालणारे काजवे आणि त्यांचे विलोभनीय दर्शन, पावसाळ्यात आडदांडपणे कोसळणारे पण तितकेच मनोहारी धबधबे आणि या सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या मातीला असणारा क्रांतीचा आणि चळवळीचा सुगंध. पण संचिताचा हा ठेवा संबंध देशवासियांपर्यंत आणि जगभरात पोहोचवण्याचे प्रयत्न मात्र अपुरेच ठरले. या काळात नाही म्हटलं तरी आजच्या प्रसंगी ज्यांचा नामोल्लेख करावा असे माजी प्राचार्य डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे सर, माजी प्राचार्य श्री शांताराम गजे सर, प्राध्यापक डॉक्टर सुनील शिंदे सर, श्री हेरंब कुलकर्णी सर, श्री पुंडलिक गवंडी सर, दिवंगत प्राचार्य मान्य श्री भास्करराव खांडगे सर, कैलासवासी DK वैद्य सर, माजी प्राचार्य मान्य प्रकाश टाकळकर सर, प्राध्यापक BM महाले सर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून तालुक्याचा इतिहास आणि सांस्कृतिक ठेवा वेगवेगळ्या माध्यमांतून अटकेपार नेण्याचं महत् कार्य झालं. आणि याच नावांच्या पंक्तीला आता श्री प्रकाश आरोटे सरांचं नाव जोडलं जाणार आहे. हे केवळ एका लेखकाचं पुस्तक नाही तर एका व्यक्तीच्या अनुभवातून, निरीक्षणातून आणि लेखणीतून उलगडणाऱ्या अकोले तालुक्याच्या आठवणींचा, घटनांचा आणि सामाजिक सांस्कृतिक प्रवासाचा दस्तऐवज आहे. रसिक आणि भटक्यांना अकोले तालुका रूपी पंढरीत येऊन रूपी पंढरीत येऊन ज्ञान आणि आनंदरूपी विठ्ठलाचे मनोहारी दर्शन माझी स्मरणगाथा या पुस्तकाच्या रूपाने आपल्या सर्वांना आज होणार आहे. तद्वत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की दीप प्रज्वलनाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर संदीपजी सांगळे साहेब, अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. त्याचप्रमाणे माननीय श्री घनश्याम पाटील साहेब, प्रकाशक, चपराक प्रकाशन पुणे.
शिक्षण अभ्यासक माननीय संदीपजी वाकचौरे साहेब, त्याचप्रमाणे माननीय प्राध्यापक S.Z. देशमुख सर, तसेच मान्य रुपालीताई आरोटे, डॉक्टर श्रावणी आरोटे, युवा उद्योजक मान्य अक्षय आरोटे आणि लेखक मान्य प्रकाशजी आरोटे, मान्य शांतारामजी गजे सर, त्याचप्रमाणे मान्य भाऊसाहेब गायकर साहेब, या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना हार घालून तसेच या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन व सुरुवात करत आहोत. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राच्या जडणघडणीचा पाया असणारी सर्व संत मांदियाळी आणि अनाम प्रज्ञावंत या सर्वांना या प्रसंगी आम्ही मानाचा मुजरा करतो. दीपप्रज्वलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती माननीय इंजिनियर नानासाहेब खर्डे साहेब, जलसंपदा विभागाचे निवृत्त अधिकारी व ज्येष्ठ साहित्यिक माननीय नानासाहेब खर्डे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे माननीय अरुणजी आभाळे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय डॉक्टर उमा कुलकर्णी मॅडम याही या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचं सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. दीपप्रज्वलन संपन्न झालेलं आहे आणि आपण आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. मंडळी, शब्दांना जेव्हा अनुभवांची जोड मिळते तेव्हा आठवणींचे रूपांतर इतिहासात होते आणि इतिहास जेव्हा शब्दबद्ध होतो तेव्हा तो पुढच्या पिढ्यांसाठी ठेवा ठरतो. अशाच अनुभवांचा, आठवणींचा आणि अकोले तालुक्याच्या ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रवासाचा वेध या पुस्तकाच्या रूपाने श्री प्रकाश आरोटे सरांनी घेतलेला आहे. पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, साहित्यप्रेमींचे, पत्रकार बांधवांचे आणि अकोलेकरांचे पुनश्च एकदा या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. माननीय रुपालीताईंना मी विनंती करतो की आपण ह्या मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वांचं स्वागत आणि सत्कार संपन्न करावा. अक्षय, कृपया पुढे या. हॅलो हॅलो आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय मान्यवर, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय प्रकाश आरोटे सर यांच्या माझी स्मरणगाथा या पहिल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर संदीप सांगळे सर आवर्जून उपस्थित राहिलेत. यांचे आपल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मी मनपूर्वक स्वागत करते. सन्माननीय संदीपजी सांगळे सर मराठीचे अभ्यासक, प्राध्यापक, संशोधक आणि साहित्यिक आहेत. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्य केले असून प्रभारी प्राचार्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. 2026मध्ये त्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली. ते सध्या पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. 2026मध्ये अध्यक्ष म्हणून त्यांनी हे सर्व कार्य अगदी होतकर रीतीने पार पडले. राज्यस्तरीय 17व्या शब्दगंध साहित्य संमेलनासाठी अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. डॉक्टर संदीप सांगळे सर हे मराठी भाषा, साहित्य, संशोधन, अभ्यासक्रम रचना आणि उच्च शिक्षणातील मराठीच्या बळकटीकरणासाठी सक्रियपणे कार्य करणारे अभ्यासक म्हणून ओळखले जातात.
मी माझी स्मरणगाथा या पुस्तकाचे लेखक आदरणीय प्रकाश आरोटे सर यांना विनंती करते की आपण सन्माननीय डॉक्टर संदीप सांगळे सर यांचा यथोचित सत्कार करावा. पुढून खाली एक स्टेप आहे बघ. दरम्यान अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे माजी सेक्रेटरी माननीय ॲडव्होकेट KB हंडे साहेब, श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष माननीय सतीशजी नायकवाडी सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आरोटे परिवारातर्फे या दोघांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेले सन्माननीय घनश्याम पाटील साहेब हे मराठी साहित्य, पत्रकारिता आणि प्रकाशन क्षेत्रातील एक परिचित आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यांचेही या आपल्या प्रकाशन सोहळ्यात हार्दिक स्वागत करते. सन 2002मध्ये त्यांनी चपराक प्रकाशनची मुहूर्तमेढ रोवली. लेखन, संपादक आणि प्रकाशन म्हणून त्यांनी मराठी साहित्य विश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. अनेक नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत ते साहित्य सेवेचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. त्यांची पुणे स्थित चपराक प्रकाशन संस्था मराठी साहित्य, वैचारिक, लेखन, चरित्र, कविता, कथा आणि विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके प्रकाशित करते. त्यांचे साहित्य चपराक हे मासिक आणि साप्ताहिक चपराक नियमित प्रकाशित केले जाते. त्यांनी झुळूक आणि झळा, अक्षरऐवज, दखलपात्र, दरवळ आणि धडक बेधडक यांसारखी अनेक पुस्तके लिहिली आहेत. अशा या साहित्यप्रेमी, सर्जनशील लेखक, अभ्यासू, पत्रकार आणि संवेदनशील प्रकाशक सन्माननीय घनश्याम पाटील साहेब यांचे यथोचित सत्कार करत आहोत. मी आदरणीय प्रकाश आरोटे सर यांना विनंती करते की आपण सन्माननीय पाटील साहेब यांचा सत्कार करावा. सन्माननीय प्राध्यापक सोपानराव तथा H.Z. देशमुख सर हे पतित पावन संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष आहेत. आदरणीय सर संगमनेर येथील श्रमिक नागरी पतसंस्थेचे संस्थापक आहेत. ते अकोले तालुक्याचे सुपुत्र आणि तालुक्याचे पहिले CA आहेत. उत्कृष्ट प्रवचनकार, समाजाला प्रबोधनाचा प्रकाश दाखविणारा एक लोकशिक्षक आहेत. सर शिवचरित्राचे गाढे अभ्यासक असून छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर या महापुरुषांची जीवनगाथा सबंध महाराष्ट्रात पोचविण्याचे कार्य करत असतात. असे अभ्यासू वक्ते, तत्वचिंतक, विचारवंत आदरणीय H.Z. देशमुख सरांचे मी मनपूर्वक स्वागत करते आणि आदरणीय आरोटे सरांना विनंती करते की आपण सरांचा यथोचित सन्मान करावा. आपल्या ह्या आजच्या पुस्तकासाठी सरांची प्रस्तावना आपल्याला लाभलेली आहे. त्याच्यामुळे सरांचे खूप खूप धन्यवाद. या प्रसंगी साहित्यिक आमचे मित्र श्री भाऊसाहेब कासार सर, त्याचप्रमाणे प्राध्यापक संदेश कासार सर आणि ज्ञानेश्वर गायकर साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे. मी त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष माननीय सतीशजी नायकवाडी सरांचेही हार्दिक स्वागत करते. त्यांचा सन्मान करतील इंजिनियर अक्षय आरोटे सर. माननीय नायकवाडी सर हे अगस्ती एज्युकेशन संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. संस्थेची तालुक्यात
7 माध्यमिक विद्यालये आहेत. सरांचेही स्वागत. गायकर साहेब नाही आले का? आले की. सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक माननीय भाऊसाहेब गायकर साहेब यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. माननीय गायकर साहेब लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुणे केंद्रातून 3रे आले होते. PTC नाशिक येथे ट्रेनिंग करून मुंबईत अंधेरी, शिवाजी पार्क, मालवणी, समतानगर तसेच नागपूर येथे नंदनवन, कोराटी पोलीस ठाण्यात कामे केली. सेवा काळात त्यांनी अनेक बक्षिसे पटकावली आहेत. SPU विशेष सुरक्षा विभागात नोकरी करताना बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र पवार, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, मोरारजी देसाई, छगन भुजबळ यांचे अंगरक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. नवी मुंबई सायबर सेल नंतर आता राज्य गुप्तवार्ता विभागात अपर पोलीस अधीक्षक पदोन्नती मिळाली होती. सध्या ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. माननीय गायकर साहेब यांचा सन्मान करतील डॉक्टर श्रावणी आरोटे. शिक्षणतज्ज्ञ लेखक ज्येष्ठ पत्रकार माननीय संदीपजी वाकचौरे सर यांचे मी हार्दिक स्वागत करते. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षात ज्यांचे लेखन सर्वाधिक वाचलं जातं ते माननीय संदीपजी वाकचौरे सर शिक्षणतज्ज्ञ, लेखक व ज्येष्ठ पत्रकार आहेत. शिक्षण साहित्य, समाजकारण, पत्रकारिता अशा विषयांवरील त्यांचे प्रासंगिक लेखन आणि व्याख्याने देखील विचार करायला भाग पाडतात. सरांची 25 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. एकच लेखक, प्रकाशक आणि एकच विषय ही संकल्पना घेऊन चपराक नेत्यांची तब्बल 8 पुस्तके प्रकाशित केली आहेत. हा फक्त मराठीत नाही तर 18 पुस्तके प्रकाशित केली आहेत. हा फक्त मराठीच नाही तर भारतीय भाषेतील पहिला प्रयोग ठरला आहे असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व संदीप वाकचौरे सर यांचा सन्मान करतील डॉक्टर श्रावणी आरोटे. ज्येष्ठ पत्रकार माननीय शांतारामजी गजे सर यांचाही सत्कार होत आहे. सत्कार करतील इंजिनियर अक्षय आरोटे. हा सत्कार संपन्न होत असताना या ठिकाणी EDCCचे शाखाधिकारी माननीय शांतारामजी धुमाळ सर, त्याचप्रमाणे ज्येष्ठ चित्रकार माननीय ज्ञाननाथजी खराटे सर यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. पुढील सत्कारमूर्ती आहेत आमचे कौटुंबिक स्नेही माननीय ॲडव्होकेट किसनजी हांडे साहेब. यानंतर 2 विशेष सत्कार संपन्न होत आहेत.
ह्यानंतर 2 विशेष सत्कार संपन्न होत आहेत. माझी स्मरणगाथा या पुस्तकाकरिता समृद्ध वारसा स्थळांची सुंदर छायाचित्रे देऊन बहुमूल्य सहकार्य केले असे सरांचे मित्र, राजपुष्प ग्राफिक्स अँड फ्लेक्स प्रिंटिंगचे संचालक, प्रेस फोटोग्राफर माननीय राजूभाऊ मालुंजकर व दैनिक प्रभातचे बातमीदार व प्रेस फोटोग्राफर माननीय विलासजी तुपे सर यांचा सत्कार होत आहे. मी सन्माननीय डॉक्टर सांगळे सर व सन्माननीय पाटील साहेब यांना निमंत्रित करते की आपण राजूभाऊ मालुंजकर व विलासजी तुपे यांचा सत्कार करावा. पटकन पटकन अक्षय पटकन. हजार शब्दांचे काम एक छायाचित्र करतं. हजार शब्दांचे काम एक छायाचित्र करतं अशी एक म्हण आहे. मुक्त भटकंती आणि निसर्गाच्या सौंदर्याचे अनमोल क्षण गोळा करणे पशुपक्षी, प्राणी, फुलपाखरे, वास्तू, मंदिरे, समारंभ, व्यक्तिचित्रण, निसर्ग छायाचित्र हे दोघांचेही विशेष आवडीचे छंद आहेत. नुकतंच या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक माननीय अमितजी भांगरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. समवेत माननीय विनोदजी हंडे, त्याचप्रमाणे माननीय महेशजी नवले यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिवसेना तालुका प्रमुख माननीय महेशजी नवले यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि मान्यवरांना या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतो. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष युवा नेतृत्व माननीय अमितदादा भांगरे यांचेही मनापासून स्वागत करते. अमितजींचा सन्मान करतील इंजिनियर अक्षय आरोटे सर. माननीय प्राध्यापक अरुण पवार सर, त्याचप्रमाणे माननीय हेमंतजी मोरे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. माझी स्मरणगाथा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित असलेले शिक्षण, साहित्य, पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर, नागरिक, पालक, विद्यार्थी, नातेवाईक, मित्र या सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सत्कार रूपाने कृतज्ञता आणि प्रेमाच्या या सोहळ्यानंतर मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी निमंत्रित करतो पुस्तकाचे लेखक श्री प्रकाश आरोटे सर यांना. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत आहेत श्री प्रकाश आरोटे सर. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सन्माननीय मान्यवर, आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि माझ्या सन्मानाचा आहे की चपराक प्रकाशनचे प्रकाशक, एक अभ्यासू पत्रकार, संपादक आदरणीय घनश्याम पाटील साहेब आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर संदीपजी सांगळे साहेब, आदरणीय एच.जेड सर, माननीय अमितदादा भांगरे, माननीय सतीजी नायकवाडी सर, ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय गजे सर, ॲडव्होकेट
KB हंडेसाहेब आणि आपण सर्वजण उपस्थित आहात, हा खरोखर माझा आणि माझ्या परिवाराचा अत्यंत आनंदाचा आणि सन्मानाचा असा हा प्रसंग आहे. मी पत्रकारितेवरती एक पुस्तक लिहावं अशी माझी इच्छा होती, म्हणून त्याचं मनोगत लिहायला घेतलं. आणि मनोगत लिहिताना असं लक्षात आलं की अकोले तालुका तर खूप समृद्ध आहे. या तालुक्याला इतिहासाचा समृद्ध असा वारसा आहे. मग आपण जर त्यावरच पुस्तक लिहिलं तर, आणि त्याबाबत माझी पत्नी, हो साहेब या, त्यासाठी माझी पत्नी रुपालीनंही सुतोवाच केलं, मला सपोर्ट केला आणि माझी स्मरणगाथा हे पुस्तक लिहायला घेतलं. हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आपल्या अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांमधील महादेव कोळी, ठाकर, भिल्ल बांधव यांनी जे लढे केले, यांनी जे हसत हसत जे फासावर गेले, या सगळ्यांचं जे काही मोल आहे ते प्रचंड मोठं मोल आहे. अकोले तालुक्यामध्ये शिल्पकलेची अनेक मंदिरं आहेत. अकोले तालुक्यामध्ये ज्या काही चळवळी झाल्या, लढे झाले, त्याही गोष्टी नमूद करणं फार गरजेचं होतं. आणि म्हणून मी असा विचार केला की लोक जगाचा भूगोल अभ्यासतात, भूगोलाचा अभ्यास करतात, पण अनेकांना आपल्या जिल्ह्याची, आपल्या तालुक्याची किंवा आपल्या गावाची माहिती नसते, आपल्या परिसराचा इतिहास त्यांना माहीत नसतो. आणि मग जर असा इतिहास आपण पुस्तक रूपाने लिहिला तर नक्कीच विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील किंवा दुर्गप्रेमी असतील, पर्यटक असतील, गिर्यारोहक असतील, ह्या सगळ्यांना ते उपयुक्त असं पुस्तक ठरेल. आणि म्हणून हा सगळा प्रपंच मी केला. त्यासाठी विचारवंत आदरणीय येज्जड सरांनी छान अशी प्रस्तावना दिलेली आहे. हे पुस्तक खरं तर तुमच्या हातापर्यंत पोहोचवण्याचं सगळं जे काही काम आहे त्याचं सर्व श्रेय मी, माझे मित्र शिक्षणतज्ज्ञ संदीप वागचोरे सर आणि चपराक प्रकाशनचे संपादक प्रकाशक सन्माननीय पाटील साहेब यांना मी देतो. पुस्तक बनवत असताना मला जी इतिहासप्रेमी माणसं आहेत त्यांना मी भेटत होतो, त्यांच्याबरोबर फोनवरती मी बोलत होतो. संगमनेर इतिहास मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते आणि इतिहास अभ्यासक सन्माननीय शेवाळे सर असतील, आपल्या अकोले तालुक्यातील साहित्यिक, लेखक, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय शांताराम गजे सर असतील, संतोष खेडलेकर असतील, आदरणीय डॉक्टर लहामटे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मी आरोटे परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तालुक्याचे आमदार माननीय किरणजी लहामटे साहेब यांचंही या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आरोटे परिवाराच्या वतीने या ठिकाणी त्यांचं मनापासून तरी स्वागत करतो. आरोटे परिवाराच्या वतीने माननीय किरणजी लहामटे साहेबांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. पुस्तकाचे लेखक माननीय प्रकाशजी आरोटे सर यांना मी विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि सामाजिक, भौगोलिक, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार किरणजी लहामटे हे वैद्यकीय क्षेत्रातील राजकारणात असलेले लोकप्रतिनिधी आहेत. वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून अकोले तालुक्यात प्रचंड जनसंपर्क वाढविलेला. पुढे त्यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि आता 2019 व 2024 सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळविला. अकोले तालुक्याच्या विकासाच्या प्रश्नांना विधानसभेत मांडण्याबरोबरच मतदारसंघातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे आणि राजकीय वाटचाल उल्लेखनीय करण्याचे सन्माननीय डॉक्टर
किरणजी लामटे साहेब यांचा मी मनापासून स्वागत करते आणि आदरणीय आरोटे सर यांना विनंती करते की आपण डॉक्टरांचा यथोचित सत्कार करावा. थँक्यू. प्रास्ताविकामध्ये मला असं सांगावंसं वाटतं की मराठ्यांच्या कार्यकर्तृत्वानं नटलेला आपला हा सर्व तालुक्याचा मुलूक आहे आणि इथल्या दरीदरीला इतिहासाचा वास आहे. तालुक्यामध्ये समृद्ध असा इतिहासाचा वारसा आहे आणि त्यामध्ये आपले जे आदिवासी बांधव आहेत, भिल्ल बांधव आहेत, कोळी बांधव आहेत, त्यांच्या लढ्याचं आणि त्यांनी जे काही हसत हसत फासावरती ते गेलेत आपल्यासाठी, त्यांचं खूप मोठं असं मोल आहे. ही जी काही स्मरणगाथा जेव्हा मी प्रकाशित करत होतो, जेव्हा मी लिहित होतो, तेव्हा अनेकांशी बोलत होतो, चर्चा करत होतो आणि त्यासाठी ज्या अनेकांनी मला मोलाचं सहकार्य केलं त्यामध्ये लेखक भाऊसाहेब कासार सर आहेत, दीपकजी पाचपुते आहेत, त्याचबरोबर माझे शेजारी कवी मनाचे माननीय जगताप साहेब आहेत, माझे सहकारी आहेत, माझे पत्रकार मित्र आहेत अमोलजी वैद्य, विद्याचंद्रजी सातपुते, या सगळ्यांनी मला मदत केली. आमचे सेवानिवृत्त कला शिक्षक आदरणीय लक्ष्मणजी आव्हाड सर यांनीसुद्धा मला अनेक विविध अंगाने उपयुक्त अशा प्रकारच्या सूचना केल्या आणि त्यामुळे हे पुस्तक मी चांगल्या प्रकारचं करू शकलो. मी पुस्तकावर अधिक बोलणार नाही, कारण सर्व जे काही मान्यवर आहेत ते पुस्तकाबद्दलच बोलणार असल्यामुळे मी त्याविषयी अधिक काही बोलणार नाही. पण पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण माझी स्मरणगाथा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी पुन्हा एकदा आदरणीय व्यासपीठ आणि आपल्या सर्वांचं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. गेली 2 वर्षांच्या चिंतनाला, संशोधनाला आणि तुम्ही केलेल्या धावपळीला आज मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशनाच्या रूपाने मूर्त रूप येणार आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तो पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा संपन्न होतोय. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर संदीपजी सांगळे साहेब, अध्यक्ष माननीय घनश्यामजी पाटील, माननीय किरणजी लहामटे साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते माननीय श्री प्रकाश आरोटे सर लिखित माझी स्मरणगाथा या पुस्तकाचे आपण प्रकाशन करावे. पुस्तक प्रकाशनासाठी मी सर्व मान्यवरांना पुढे येण्याची विनंती करतो. दरम्यान या कार्यक्रमासाठी उपस्थित माझी सहकारी श्री क्षीरसागर सर, किड्झी स्कूलच्या संचालिका मोनाली चौधरी मॅडम, मातोश्री इंदुबाई आरोटे, त्याचप्रमाणे माननीय संदीपजी वाघमारे, त्याचप्रमाणे माननीय प्रकाशजी डोळस सर, अगस्ती विद्यालयाचे माजी प्राचार्य माननीय मंगेशजी खांबेकर सर, पुष्पलता फरगडे मॅडम, त्याचप्रमाणे आधीही मान्यवर उपस्थित आहेत माननीय महेशजी नवले सर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे ब्राह्मणवाड्याच्या अगस्ती विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन माननीय पोपटरावजी हंडे, त्याचप्रमाणे गाजरे मामा, त्याचप्रमाणे आमचे सन्मित्र माननीय भारतजी आरोटे सर, माजी उपसरपंच ब्राह्मणवाडा, त्याचप्रमाणे माजी प्राचार्य माननीय प्रकाश टाकळकर सर, तसेच प्राध्यापक सौ मेहजबीन सय्यद मॅडम, माननीय धोंडीभाऊ चव्हाण मामा, माजी सरपंच ब्राह्मणवाडा, या सर्व मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. त्याचप्रमाणे माननीय नंदा बिभे मॅडम, माजी मुख्याध्यापिका, ज्येष्ठ पत्रकार माननीय प्रकाश टाकळकर सर, माननीय अनिल शेठ कोळपकर सर, माननीय महिपाल देशमुख साहेब, या सर्व मान्यवरांची या ठिकाणी उपस्थित आहे. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. मित्रांनो, आयुष्य जगताना अनेक क्षण येतात आणि निघून जातात, पण शब्दात जपलेले क्षण काळाच्या पलीकडे जातात. आजचा क्षणही असाच आहे. आरोटे सरांनी अनुभवलेले आयुष्य, पाहिलेला समाज, भेटलेली माणसं, अनुभवलेल्या घटना आणि मनात साठवलेल्या असंख्य आठवणी आज माझी स्मरणगाथा या पुस्तकाच्या रूपाने आपल्या सर्वांसमोर येत आहे. आपल्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ प्रवासात पाहिलेली माणसं आणि घेतलेले अनुभव
अकोले तालुक्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनाचा प्रदीर्घ पट आपल्या लेखणीतून त्यांनी या पुस्तकाच्या रूपाने टिपलेला आहे. म्हणूनच माझी स्मरणगाथा हे केवळ एक दस्तावेज न राहता एका काळाचे आणि समाज जीवनाचे स्मरणचित्र म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. इतिहास मोठ्या घटनांची नोंद करतो, पण लेखक अनेकदा त्या घटनांमागची माणसं, भावना आणि आठवणी जतन करतो. या पुस्तकातून अकोले तालुक्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जीवनातील अनेक मानबिंदू पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे. एक विशेष सत्कार राहिलेला आहे, तो आपण या ठिकाणी करूया. हे पुस्तक लिहिताना आपले जे हेरिटेज आहेत, वारसास्थळं आहेत, त्या वारसास्थळांपर्यंत मी एकदा, दोनदा, तीनदा गेलो, पण ते जाताना माझे स्नेही, माझे सहकारी प्राध्यापक वल्वे सर हे सतत माझ्यासोबत राहिले. म्हणून मी त्यांना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि पाटील साहेबांना विनंती करतो की आपण वल्वे सरांचा सन्मान करावा. या ठिकाणी तालुक्याचे आमदार मान्य किरणजी लहामटे साहेब यांच्या वतीने पुस्तकाचे लेखक पत्रकार श्री आरोटे सर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्याचप्रमाणे माननीय अमितदादा भांगरे यांच्याही वतीने या ठिकाणी आरोटे सरांचा सत्कार होतोय. तालुक्याच्या वतीने तालुक्याचे आमदार माननीय किरणजी लहामटे साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे संचालक माननीय अमितदादा भांगरे यांच्या वतीने या ठिकाणी लेखक श्री प्रकाश आरोटे सर यांच्या ह्या पुस्तक प्रकाशनानिमित्त सत्कार होतोय. अकोले तालुका शिवसेनेच्या वतीने प्रकाश आरोटे सरांचा श्री तालुका प्रमुख श्री महेशजी नवले, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते श्री माधवराव तिकणे साहेब यांच्या हस्ते सत्कार होत आहे. ज्येष्ठ पत्रकार संगमनेरचे ज्येष्ठ पत्रकार मान्य विलासजी गुंजा साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. अकोले तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार मान्य प्रकाशजी टाकळकर सर यांच्या हस्ते श्री आरोटे सर यांचा सत्कार होतोय. तालुक्याचे सर्व ज्येष्ठ पत्रकार आदरणीय प्रकाशजी टाकळकर सर, समवेत छापते सर, हासे सर, हे सर्वजण प्रकाश आरोटे सरांचा सत्कार करू इच्छितात. प्रकाश आरोटे सरांना विनंती करतो की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. त्याचबरोबर ब्राह्मणा गावचे भूमिपुत्र आरोटे सर यांच्या गावातील असणारे प्रमुख पोपटराव हंडेसाहेब, बाराजी आरोटे, त्याचबरोबर के बी हंडेसाहेब, सर्व ग्रामस्थ त्यांचा सत्कार करू इच्छितात. आरोटे सरांना मी विनंती करतो की आपण आपल्या भूमिपुत्र किंवा आपल्या गावच्या असण्या वतीने सर्वजण सत्कार करतायत, त्यांनी सत्कार करावा अशी मी विनंती करतो आणि आरोटे सरांना विनंती करतो की आपण सत्काराचा स्वीकार करावा. सर्व मान्यवरांना एक विनंती आहे की आरोटे सर
यांचा सत्कार आपण यथावकाश घेऊया. आपल्याला कार्यक्रम पुढे न्यायचा आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण वैयक्तिक सत्कार या ठिकाणी थांबवूया आणि कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे जाऊया. या ठिकाणी मान्यवरांची मनोगते संपन्न होत आहेत. अकोले तालुका वकील संघाच्या वतीने आरोडे सरांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत ॲडव्होकेट KB हंडे साहेब. आता मध्ये सत्काराला का कोणी घेऊ सत्काराला का उठवू? मी सर्व उपस्थित मान्यवरांची क्षमा मागतो की कार्यक्रमाला उशीर होऊ नये यासाठी आपण कार्यक्रम या ठिकाणी वैयक्तिक सत्कार थांबवूया. आपण पुढे जाऊया. मान्यवरांची मनोगत या ठिकाणी होत आहेत. युवा उद्योजक माननीय अक्षय आरोटे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहे. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, शिक्षकवृंद, माझ्या वडिलांवर प्रेम करणारे सर्व विद्यार्थी, मित्रपरिवार आणि उपस्थित सर्व रसिको, सर्वप्रथम आपणा सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. बोलायला गेलं तर स्टेज गाजवायची आरोटे परिवाराला सवय आहेच, त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता 1-1.5 मिनटामध्ये मी माझं जे पण मनोगत मी स्वागत लिहून आणलं आहे ते मी व्यक्त करतो. आजचा दिवस माझ्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे, कारण आज माझ्या वडिलांनी लिहिलेल्या माझी स्मरणगाथा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे. खरं सांगायचं झालं तर आज इथे राहून वडिलांबद्दल बोलणं माझ्यासाठी थोडं कठीण आहे, कारण आपल्या आयुष्यातील ज्या व्यक्तीला मी माझ्या लहानपणापासून पाहत आलो आहे त्यांचं कर्तृत्वाबद्दल शब्दात व्यक्त होणं सोपं नाही. माझे वडील केवळ माझ्यासाठी वडील नाहीत, तर ते माझे पहिले शिक्षक आहेत. गेली 36 वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून एकाच ठिकाणी सेवा केली आहे. या काळात प्रत्येक मुलांना त्यांनी शिकवलं, घडवलं, त्यांच्या आयुष्याला दिशा दिली. आज त्यांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत आणि मला वाटतं शिक्षकांसाठी यापेक्षा मोठं समाधान दुसरं कोणतंही असू शकत नाही. पण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडवण्याबरोबरच वडिलांनी आणखीन एक वेगळी ओळख आहे, ती म्हणजे त्यांची वाचनाची आणि लेखनाची आवड. लेखनाची त्यांना केवळ आवड नसून लेखनावरील त्यांचा प्रभुत्व खूप दांडगा आहे. एखादी गोष्ट मनात आणली, एखादा विषय महत्त्वाचा वाटला आणि एखादी माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे असं वाटलं, त्यामागे ते लागून पूर्ण करण्याची त्यांची वृत्तीच आहे. आणि त्यातूनच म्हणूनच मला असं वाटतं की माझी स्मरणगाथा या पुस्तकाचा जन्म झाला. हे पुस्तक केवळ इतिहासाचं पुस्तक नाही आहे असं मला वाटतं. हे माझ्या वडिलांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं, अनुभवलेल्या आणि जपलेल्या अकोले तालुक्याच्या इतिहासाची एक स्मृती आहे. आज आपण मोबाईलमध्ये, इंटरनेटमध्ये आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपल्या तालुक्याच्या, आपल्या माणसांना इतिहास ज्या व्यक्तींनी स्वतः अनुभवला आहे त्याच्या आठवणी जर लिहून ठेवल्या नाहीत तर कदाचित काळाच्या ओघात त्या हरवून जातील. हीच गोष्ट वडिलांनी ओळखली आणि म्हणूनच असं वाटतंय की माझी स्मरणगाथा हे फक्त आजच्या पिढीसाठी नाही, तर हे पुढच्या पिढीसाठी ही पुस्तक खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर माझ्या वडिलांकडून मी एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकलो आहे. ज्या काळात आपण जगतो त्या काळाची नोंद आपण स्वतः ठेवली पाहिजे, कारण उद्याच्या पिढीला आपला आजचा काळच इतिहास असणार आहे. तर वडिलांना माझा एक मनापासूनचा एक संदेश आहे की माझा सर्व परिवार आणि आम्ही खूप प्राऊड फील करतोय की आज तुमचं स्वतः लिहिलेलं एक पुस्तक आपण प्रकाशित करत आहोत. तर तुम्ही आम्हाला संपत्तीपेक्षा एक वेगळी गोष्ट दिली आहे, विचार करण्याची सवय, वाचण्याची आवड आणि आपल्या मातीशी जोडून राहण्याची शिकवण.
आज तुमच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मी एवढंच म्हणेन की तुमच्या हातातली लेखणी अशी चालत राहो, तुमच्या आठवणी शब्दरूपाने अशा जिवंत राहोत आणि तुमच्या लेखणीतून अनेक नवीन पिढ्यांना प्रेरणा मिळत राहो. आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानतो, विशेषतः वडिलांच्या विद्यार्थ्यांचे. आज त्या विद्यार्थ्यांमध्ये, त्यांच्या मित्रपरिवारामध्ये आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत वडिलांचा हा प्रवास साजरा होताना पाहणं ही माझ्यासाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. वडील, आज तुमच्या पुस्तकांचं प्रकाशन होतं आहे, पण माझ्यासाठी आज तुमच्या आयुष्याच्या मेहनतीचा, तुमच्या विचारांचा आणि तुमच्या लेखणीचा सन्मान होत आहे. तुमचा मुलगा म्हणून मला तुमचा अभिमान आहे आणि कायमच राहील. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अक्षय. यानंतर ज्येष्ठ साहित्यिक माजी प्राचार्य माननीय शांतारामजी गजे सर यांना मी विनंती करतो की आपण या पुस्तकाविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय शांतारामजी गजे सर. सर्व मान्यवरांना एक नम्र विनंती आहे की आपण मोजक्या शब्दात या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील एच.झेड सर, चपराकचे पाटील साहेब, सांगळे सर, आमदार साहेब, अमितजी आणि उपस्थित सर्व सन्माननीय, मी थोडासा 1-2 मिनटं बाजूला जातोय. ते असं की मला जो श्रोतृवर्ग हवा असतो तो आज समोर आहे. आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत. पहिल्यांदा आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. काही शेतकरीसुद्धा इथं आहे. तुम्हाला पी साईनाथ माहीत आहे, दुष्काळ आवडे सर्वांना, हे त्यांचं सर्व जगामध्ये गाजलेलं पुस्तक आणि आपल्या गावामध्ये येऊन गेले ते पी साईनाथ. बऱ्याच वर्षापूर्वी मी त्यांना विचारलं होतं की शेतकऱ्यांची आजची ही जी काही दुरावस्था आहे, ती दुरावस्था जर हटवायची असेल, कमी करायची असेल, वाढलेली विषमता कमी करायची असेल तर लेखक काय करू शकतात. तर ते असे म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये जर 100 ते 12 मासवाले सांगता येईल, सदानंद देशमुख 12 मास तुम्ही ऐकून असाल, खर्डे साहेब आहे तिथे ते ऐकून असतील. 100 सदानंद देशमुख जर निर्माण महाराष्ट्रामध्ये झाले तर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल. शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा वेदना आहेत त्या समाजासमोर येतील की ज्या दलित साहित्यानं दलितांच्या व्यथा वेदना या समाजासमोर आणल्या. पहिल्यांदा हे काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ती जी काही परिस्थिती होती ती बदललेली आहे. मला इथं नानासाहेब खर्डे बसलेले आहेत का गेले आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. मला वाटतं ते पुस्तक जर आपण सर्वांनी जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या मुलांनी एकच पुस्तक लिहा, छोटंसं लिहा, परंतु त्याच्या कुटुंबाची जी काही दैना आहे, जे काही हकीकत आहे, जे काही वेदना आहेत त्यात येऊ द्यात, म्हणजे त्या जगासमोर जातील आणि शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील. मला हे तुम्हाला मुद्दाम सांगितलं कारण आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत. आरोटे सरांनी पुस्तक लिहिलेलं आहे. सारांशाने मी असं म्हणेल की ज्याला अकोले तालुका पाहायचा आहे, अकोले तालुक्याबद्दल ऐकायचं आहे, परंतु तो अकोले तालुक्यामध्ये येऊ शकत नाही, त्याच्या काही अडचणी असतील, तर त्यानं हे जे काही पुस्तक आहे
हे पुस्तक बघावं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा त्यानं त्या वाचकानं ते वाचायला घेतलं का तो रात्रभर 3, 4, 5 वाजेपर्यंत हे पुस्तक संपून टाकील. मधी झोपणार नाही, तो मधी थांबणार नाही. इतकं कलापूर्ण रीतीनं हे पुस्तक आरोटे सरांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या मुलांना सांगितलं की काही लोक घरामध्ये बसून लिहितात, घरामध्ये बसून, आणि काही लोक हिंडून फिरून लिहितात. आता या पुस्तकामध्ये वर्णन केलेले जे ठिकाणं आहेत, जो इतिहास आहे, तो इतिहास ज्या ठिकाणी नेमका घडलेला आहे त्या ठिकाणी आरोटे सर जाऊन आलेले आहेत. म्हणजे ते पट्टा किल्ल्याला गेले आणि हिराजीराव निंबाळकरांची समाधी त्यांनी तिथं शोधून काढली. आता आपल्याला काय माहिती होतं, हिराजीराव निंबाळकर यांची समाधी पट्टा किल्ल्याच्या पायथ्याला आहे. हे यांनी आरोटे सरांनी शोधून काढलेलं आहे. आणि इतक्या दुर्मिळ माहितीचा संग्रह या पुस्तकामध्ये आहे. ब्राह्मणवाड्याची सतीची समाधी आहे. त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला, इतिहास आहे मोठा, अकोले तालुक्याला इतिहास आहे. ते वसंत बापट म्हणायचे, आपल्याला अभिमान आहे त्याच्याबद्दल. वसंत बापट म्हणायचे की भव्य हिमालय तुमचा आमचा, पण केवळ माझा सह्यकडा. आम्ही सह्यकडाला ओळखतो. आणि अकोले तालुक्याचे लोक म्हणतात सह्यकडाही बी नाही, केवळ आमचा कोकण कडा. आम्हाला त्या कोकण कड्याबद्दल अभिमान आहे. तर त्या अभिमानातून, त्या स्फूर्तीतून, त्या ऊर्जेतून आरोटे सरांनी छान पुस्तक लिहिलं. इतकं छान आहे की त्यांनी काही म्हणून काहीही ठेवलेलं नाही. थेट जिवाजी बांबळ्याच्या बंडापासून सुरुवात केलेली आहे, तर ते पार 1948चं लालबावठ्याच्या बंडापर्यंत त्यांनी सर्वच्या सर्व गोष्टींचा मागोवा घेतलेला आहे. काहीच ठेवलेलं नाही. आता काय राहिलेलं आहे. परत त्यांचा दावा पण असा आहे की जर मी दिलेलं आहे याला वेगळा पुरावा जर कुणी जर दिला, कुणी काही वेगळं म्हणत असेल, तसा पुरावा दिला तर आमचं काही म्हणणं नाही, आरोटे सरांचं काही म्हणणं नाही, ती गोष्ट ते मान्य करतील. परंतु जोपर्यंत तुम्ही काही वेगळा पुरावा देत नाही तोपर्यंत आरोटे सरांनी याच्यामध्ये सांगितलेलं जे काही सर्व इतिहास आहे तो सत्य मानावा लागेल. तो तुम्हाला सत्य मानावा लागेल. तर खूप चांगलं काम केलेलं आहे. मी खूप माझी त्यांची इतिहासावरती, त्यांचा माझा कॉमन मैत्रीचा विषय म्हणजे इतिहास आहे. आणि माझ्याशी खूप त्यांनी चर्चा केलेली आहे. मी त्यांना खूप सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याकडं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही इज बेस्ट लिसनिंग पॉवर आहे त्यांच्याकडं. ऐकतात, ते सर्व ऐकतात आणि ऐकतात, ऐकून घेतात साऱ्या गोष्टी, आणि त्याच्यातून काय शिकायचं ते शिकतात. मित्रांनो, थोडंसं मी तुमच्याशी बोललेलो आहे. मला थोडासा वेळ दिलेला आहे, त्याच्यामध्ये मी माझी थोडक्यामध्ये मांडणी केलेली आहे. सरांचं मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी माननीय ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर साहेब यांचं हे आगमन झालेलं आहे. माननीय ॲडव्होकेट वसंतराव मनकर साहेब, राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष, यांचं आरोटे परिवाराच्या वतीनं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. यानंतर आमचे मित्र शिक्षण अभ्यासक माननीय संदीपजी वागचौरे सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरती स्थानापन्न असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय घनश्यामजी पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागाचे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर संदीपजी सांगळे, या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय लहामटे साहेब, ज्यांनी या पुस्तकाला अत्यंत सुंदर अशी प्रसंगी दिली, ते प्रतीक पावन संघटनेचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष सन्माननीय शोभनराव देशमुख, ज्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने आता मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय प्राचार्य गजे सर, व्यासपीठावर स्थानापन्न असलेले आदरणीय गायकर साहेब, व्यासपीठाच्या समोर असलेले सर्व मान्यवर आणि लेखक असलेले आदरणीय आरोडे सर. खरं तर विवेकानंद असं म्हणाले होते,
फ्रान्समध्ये व्याख्यानासाठी गेले. फ्रान्समध्ये अत्यंत सुंदर व्याख्यान झालं आणि व्याख्यान झाल्यानंतर लोक असं म्हणाले, तुम्ही इथेच थांबा, तुम्ही काही तुमच्या देशात जाऊ नका, तुमचा देश म्हणजे चमत्कारचा देश आहे, तिथे फार काय तुम्ही ज्ञानवंताला मूल्य मिळत नाही, त्यामुळे तुम्ही इथे थांबा, तुम्ही जाऊ नका. तेव्हा विवेकानंद असं म्हणाले होते, द सॉईल ऑफ द इंडिया इज द हायेस्ट हेवन टू मी. भारताची मातीसुद्धा मला स्वर्गम प्रिय आहे. हे का म्हणाले असेल असा प्रश्न जेव्हा मनामध्ये येतो तेव्हा मला असं वाटतं, हे पुस्तक वाचलं की ह्या तालुका, इथली माती किती उंचीची आहे, इथल्या पराक्रमाची गाथा किती उंचीची आहे, इथली असलेली माणसं तितक्याच उंचीची आणि इथला इतिहासही तितक्याच उंचीचा आहे. म्हणून विवेकानंद म्हणाले असतील, हा एक तालुका जर इतका उंचीचा असू शकेल तर हा देश किती समृद्ध असला पाहिजे. आणि मग विवेकानंदांचं वाक्य हे प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरलं जावं इतकं सुंदर आहे. त्यामुळे अकोलेकरांना अभिमान वाटावा आणि अकोलेकरांना इथे राहून सुद्धा अकोल्याचा इतिहास माहीत नसेल तर त्या नव्या पिढीनं इथला इतिहास समजून घेता यावा म्हणून आरोडे सरांनी एक अत्यंत महत्त्वाचं काम केलं आहे, ते म्हणजे पुस्तक आपल्या हाती दिलेलं आहे. खरं तर पुस्तक वाचणारा जो समाज असतो तो अधिक प्रगत असतो. जगामध्ये जे देश प्रगत होतात ते केवळ आर्थिक सुबत्ता आली म्हणजे प्रगत होतात हा इतिहास कसा खोटा मानतो. कारण प्रगती जी होती ती पैशामध्ये मोजली जात नाही. माणसांची मस्तकं किती घडली जातात, मस्तक किती समृद्ध आहेत त्यावर देशाची प्रगती अवलंबून असते. त्यामुळे जगातला इतिहास समजून घेत असताना जे देश आज प्रगत आहे त्या देश प्रगत का आहेत याचं कारण तिथली साहित्यिक अधिक उंचीचे आहे, तिथले लेखक अधिक उंचीचे आहे, त्यांनी इथला समाज समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यंतरी एक पुस्तक मी वाचत होतो, त्या भानुकाळ्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी एक छान असा किस्सा लिहिला आहे. ते म्हणाले की नोबेल प्राईज विजेता एका रस्त्यावरती राहत होता, रस्त्याच्या बाजूला त्याचं घर होतं, तिथे राहत होता, चारही बाजूनं रस्त्यावरती रस्ते होते आणि वाहनं जात होती. तर तिथल्या सरकारने 1 किलोमीटर बोर्ड लावले होते सर्व बाजूला का इथे कोणत्याही प्रकारचा हॉर्न वाजू नका, इथे कोणत्याही प्रकारची वाहनं गतीने चालू नका. तर लोकांना कळत नसायचं की हा बोर्ड काय लावला आहे, कुठे शाळा नाहीत, कुठे दवाखाने नाही, तरी हा बोर्ड लावला आहे. तर शेवटच्या टप्प्यावर लिहिलं असायचं, इथे नोबेल विजेता एक साहित्यिक आमच्या देशातला राहतो आहे, न जाणो तो अभ्यास करत असावा आणि दुसऱ्या साहित्याची नोबेलची तयारी करत असावा. इतक्या प्रकारची काळजी घेणार देशात जे सरकार असतं तो देश प्रगत होत असतो. मला प्रबोधनकार ठाकरेंचं एक वाक्य नेहमी आठवतं. ठाकरे नेहमी असं म्हणायचे, म्हणजे आजच्या समाजाची जी आपल्याला अधोगती दिसते आहे याचे कारण मीमांसा आपण जेव्हा करतो तेव्हा प्रबोधनकार ठाकरे असं म्हणायचे, ज्याची मस्तकं पुस्तक घडवतात ती माणसं कोणाच्याही चरणावर नतमस्तक होत नाही. आमच्या हातून पुस्तक सुटलं आणि आमची पुस्तकं आता रिकामी झाली आहेत. त्यामुळे आमची विचाराची बांधणी सुटत चालली आहे. कोण कुठे राहतो हे रात्री कळत नाही, दिवसाही कळत नाही. आज इकडे असेल तो उद्या तिकडे जातो, आजचा डावा उद्या उजवा होतो आणि उद्याचा उजवा तो आजचा उद्या परत परवा उजवा होतो. हे डावा उजवा आपल्याला कळत नाही. विचाराची बांधगी सुटत गेली की समाज रासाला जातो आणि समाज रासाला गेला की देशाला इतिहास असत नाही. आणि म्हणून इतिहासकार असं सांगतात, अमेरिकेचा गिल्बर्ट नावाचा इकॉनॉमिस्ट आहे तो असं लिहितो, जो देश इतिहास विसरतो त्या देशाला भविष्य असत नाही. मला वाटतं अकोल्याचा इतिहास प्रकाश आरोडे यांनी लिहून नव्या पिढीच्या हातात एक चांगली शक्ती दिलेली आहे की तुमचा इतिहास इतका उज्ज्वल आहे, तुमचा पराक्रम पूर्वज तुमचे पराक्रमाची गाथा सांगत होते आणि ती पराक्रमाची गाथा आम्ही नेहमी अकोल्याच्या आंदोलनामध्ये ऐकत आलो की इथला तालुका किती समृद्ध वगैरे. मी अकोल्याचाच आहे त्यामुळे सर्व आंदोलनामध्ये आम्ही ऐकत आलो की इथला तहसीलदार आम्ही जाळलाय. हा जाळला इथपर्यंत ठीक होतं, पण पुढे काय केलं हा खरा प्रश्न आहे. पुढच्यांनी काही करावं आणि तो करण्यासाठी जे पुस्तक आपण वाचावं, इतकं समृद्धपणाचं पुस्तक, इथली मंदिरं, इथली माती, इथली असलेली माणसं, हे सर्व अत्यंत समृद्धपणाने त्यांनी लिहिलं आहे. हे वाचत असताना तालुक्यात जसं गजेसर म्हणाले की हे सर्व वाचत असताना की हा तालुका किती समृद्ध आहे. म्हणजे मी नगरमध्ये आहे आणि मी नगरमधून जर बाहेर गेलो तर मी कुठून आलो आज सांगताना ते लोक विचारतात तुम्ही अकोल्याचे गे आदिवासी आहात वाटतं. अरे तालुका आदिवासी पण इथली माणसं आदिवासी नाही, इथली माणसं इतिहास सांगणारी पराक्रम सांगणारी आहेत. हे पुस्तक आता हाती दिलं की त्यांना आमचा तालुका कळेल. आम्ही आदिवासी आहोत असं म्हणणं काय, आदिवासी आहोत याचा अभिमान आम्हाला निश्चित आहे, पण आमचा इतिहास पराक्रमाचा हे विसरता कामा नाहीत. म्हणून आरोडे सरांनी जो इतिहास निर्माण केला आहे तो आता अधिक महत्त्वाचा आहे. मला वाटतं की आपण ही इतिहासावर प्रेम करणारी माणसं निर्माण केली पाहिजे, साहित्यावर प्रेम निर्माण करणारी माणसं निर्माण केले. पाश्चात्य देशामध्ये हे घडतं. मला आठवतं की प्रोफेसर कॉटन यांचा उल्लेख मध्यंतरी मी एका पुस्तकासंदर्भात केला होता की प्रोफेसर कॉटन नावाचा एक माणूस या देशामध्ये राहत होता, ज्यांनी आज तामिळनाडूचा जो इतिहास आपण पाहतो की नदी वळवण्याचं काम पहिल्यांदा जो की भारतामध्ये झालं ते प्रोफेसर कॉटन यांनी केलं आणि त्यांनी देशाच्या सर्व नद्यांचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केला होता. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा प्रोफेसर कॉटन परत त्यांच्या देशामध्ये गेले, त्यांच्या देशात गेले, तिथे राहू लागले. तेव्हा त्यांच्या देशाच्या घराच्या चारही बाजूला भिंतीला कलर दिलेला नव्हता, तर भिंतीवर फक्त भारताचे नकाशे काढलेले होते. त्यांच्या मुलीने विचारलं आता भारत स्वतंत्र झाला आहे, आपण त्यांना सोडलंय, तुम्ही नकाशे का लावतात? तेव्हा ते असं म्हणाले होते, हा देश आणि भारतातल्या नद्या इतक्या समृद्ध आहे की हा देश पुन्हा पुन्हा जावं आणि पुन्हा पुन्हा पाहावा. इतक्या समृद्ध नद्या इथे वाहत आहेत आणि ही नदी म्हणजे आमची संस्कृती आहे. अशा प्रकारचे कॉटन यांचे उद्गार आहे. इतकी समृद्ध या देशाला लाभली. ब्रिटिश इथे 150 वर्ष राज्य करायला थांबले होते, ते राज्य करत होते, पण त्यातले काही माणसं इथला अभ्यास करत होते, इथली माणसं समजून घेत होते. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यातली एकूण संस्कृती उंची जी आहे ती उंची समजून देण्याचा प्रयत्न आरोडे सर यांनी केला आहे. की आता राष्ट्रीय शिक्षण धोरण नव्यानं आलेलं आहे, त्या धोरणामध्ये आपण असं म्हणतो की जसं आरोडे सर प्रास्ताविकामध्ये म्हणाले की आम्हाला इजिप्तची नदीची लांबी सांगता येते, पण आम्हाला पर्वाची लांबी सांगता येत नाही. आमची प्रवारा कुठे वाहते माहीत नाही, कुठे उगम पावली माहीत नाही, आमच्या तालुक्यात डोंगर किती माहीत नाही. माझी स्मरणगाथा नावाची पुस्तक वाचताना गोनी दांडेकरांचे पुस्तक स्मरणगाथा आहे, त्याच्यामध्ये एक प्रकरण
अकोल्यावरती आहे. एवढा मोठा माणूस इथे राहत होता आणि या माणसाला गोपाल नाव या तालुक्याने दिलं आहे. पण आमचा तालुका किती मोठा आहे, म्हणजे या तालुक्याचं दुर्दैव आमदार साहेब की आपल्याकडे इतकी मोठी माणसं होऊन गेली पण त्यांचा इतिहास आमच्या हातात लिहिलेला नाही आहे. म्हणजे मी जेव्हा गोनी दारेकर वाचत जातो, गोनी दारेकर कर्तृत्व वाचत जातो, संस्कृती समजून घ्यायचा प्रयत्न करतो, ती संस्कृती मला गोनींच्या पुस्तकामध्ये सापडत जाते. तो माणूस अकोल्यात घडला याचा उल्लेख त्यांनी स्वतः केला, पण गोनींच्या नावाचं स्मारक आम्ही निर्माण करू शकलो नाही. दयापार नावाचा माणूस आता समजाच्या पलीकडे गेला, पण आम्ही दयांच्या नावानं स्मारक उभं करू शकलो नाही. ही आमच्या व्यवस्थेची खंत आहे. आम्ही साहित्याची दखल घेतली नाही तर उद्या आमचा देश, आमचा समाज पोरका होईल याची आपण निश्चितपणानं खंत आहेत. त्यामुळे आरोडे सरांनी ज्या पद्धतीने सर्व पुस्तक निर्माण केले, तालुक्याचा इतिहास निर्माण केला आहे, तो भविष्य काळासाठी निश्चित आपल्याला सर्वांना मार्गदर्शक ठरेल. मी पुन्हा एकदा आरोडे सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि गजे सर जे म्हणाले की इथल्या माणसांनी लिहितं व्हावं, लिहिणारी माणसं इतिहास निर्माण करतात. त्यामुळे तुम्ही आणि मला असं वाटतं पुस्तक म्हणजे काय, निवड छापलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे पुढचे 150 वर्ष 200 वर्ष या तालुक्याच्या माणसांच्या हातात राहील आणि आमची माणसं पराक्रम होतील हे समजण्यासाठी निश्चितपणे मदत करणार ठरेल. पुन्हा एकदा मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उल्लेख यासाठी मी करतो की धोरणामध्ये असं नमूद केलं आहे की आम्ही सर्व प्रकारचा जगाचा इतिहास अभ्यासतो, देशाचा इतिहास अभ्यासतो, पण तालुक्याचा इतिहास कोण अभ्यासतं हा खरा प्रश्न आहे. म्हणून धोरणामध्ये असं म्हटलं आहे की किमान या तालुक्यातल्या प्रत्येक तालुक्यामधला इतिहास जो आहे, तिचा जो भूगोल आहे, तो आम्ही शाळांमध्ये शिकवला पाहिजेत. दुर्दैवानं आम्हाला आमचा इतिहास माहीत नाही आहे. आमच्या बाहेरून शिक्षक येतात, आम्ही शिक्षक म्हणून काम करतो, पण इतिहास कोण वाचणार, कारण इथला इतिहास हातामध्ये नाही आहे, लिहिलेले इतिहास नाही आहेत. आणि लिहिलेले इतिहास नसेल तर शिक्षक शिकवण्याच्या मार्गात पडत नाही. म्हणून हे पुस्तक जे अकोल्यामध्ये आता किमान आमच्या शाळांमध्ये शिकवलं जाईल इतक्या चांगल्या रीतीचा हा अभ्यासक्रम एका अर्थानं शिक्षकांच्या हाती दिला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये जो उल्लेख आहे त्या उल्लेखाचं बरंच काम तुम्ही आता सोपं केलं आहे. मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पुस्तक आणि वास्तवाचा अचूक वेध या ठिकाणी आपण घेतलेला आहे. या पुस्तकाचा संदर्भ आपण अत्यंत मार्मिकपणे येऊ घातलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशीही जोडलेला आहे. त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतो माननीय भाऊसाहेबजी गायकर साहेब यांना. माननीय भाऊसाहेब गायकर, माजी अपर पोलीस अधीक्षक माननीय भाऊसाहेबजी गायकर. 33 वर्षापासून माझे एकदम जवळचे मित्र प्रकाशजी आरोटे यांच्या माजी स्मरणगाथा या ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, पौराणिक अकोले तालुक्याच्या मातीचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आज इथे होत आहे. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्यामजी पाटील सर, संदीपजी सांगळे सर, तालुक्याचे कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार किरणजी लामटे सर, पतित पाऊत संघटनेचे प्रांताध्यक्ष, अमोघ वक्तृत्व ज्यांना आहे असे शिवव्याख्याते आणि माझे शैक्षणिक गुरु जे देशमुख सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमितजी भांगरे सर, गजे सर, ब्राह्मणाचं वैभव असलेले KB हांडे सर, सतीशजी नायकवाडी, संदीपजी वागचौरे आणि आरोटे परिवार व्यासपीठावरील आणि समोर उपस्थित असलेले सर्व इतिहासप्रेमी अकोल्यातील बंधू भगिनींनो, 42 वर्षापूर्वी मी इथून ग्रॅज्युएट झालो. आज खरं म्हटलं तर हा पुस्तक प्रकाशन सोहळाच मला वाटत नाही, तर मी माझ्या माहेरी आलो आहे आणि माहेरच्या माणसाला भेटतो आहे, तालुक्यात आमच्या प्रेम करणाऱ्या माणसांना भेटतो आहे, त्याचा हा सोहळा आहे. आणि माझ्या मित्राचं कौतुक होतं आहे यासारखा दुसरा आनंद कुठंच असू शकत नाही. आरोटे सरांचं पहिल्यापासून इतिहासावर प्रेम होतं, त्यांना उत्सुकता होती आणि आवड होती आणि कुतूहल पण होतं. आणि त्या कुतूहलापोटी त्यांनी इतिहासाचं हे सुंदर असं पुस्तक आपल्या अकोले तालुक्याचं या ठिकाणी दिलेलं आहे. मला स्वतःला सांगायला आनंद वाटेल की त्यांनी फार जिज्ञासेने आणि आत्मीयतेने पुस्तक लिहिले आहे. मी अकोल्याचा आहे पण मला इतिहास माहीत नाही, मला इथला पौराणिक किंवा बाकी धार्मिक माहीत नाही. हा जो ठेवा आहे अमृताचा, हा त्यांनी तालुक्याला दिलेला आहे. गाथा म्हणजे नुसती कथा नाही, तर इतिहासाचा अमोल ठेवा, ज्या आठवणी आहेत त्या सुपूर्द करत आहेत आणि नव्या पिढीसाठी देत आहेत. पोलीस खात्यात नोकरी करताना अर्धा तास पण पेपर वाचायला मिळायचं नाही, पण वपू काळे यांचं पुस्तक वपुर्जा हे मी घेतलं आणि इतका मी वेडा झालो
की त्यांची 45 पुस्तकं मी घेतली. आता माझ्याकडे, मी काही गर्वाने सांगत नाही, 60 ते 70 हजाराची पुस्तकं आहेत आणि वपू काळ्यांचं 45 पुस्तकं माझ्याकडे आहे. पोलीस अधिकारी म्हटलं तर राकट आणि अडवणारा, नडवणारा आणि सडवणारा अशी एक प्रतिमा असते लोकांची, बऱ्याच जणांची. आणि माणसामध्ये बोलायचं म्हटलं की डेअरिंग नसायची. ह्याच शाळेमध्ये कुठंतरी कोपऱ्यात लाजरा बुजरा असा मी विद्यार्थी होतो आणि एजेड देशमुख सर शिकवायचे, पण माझं अकाउंट कधीच टॅली झालं नाही हे मी या ठिकाणी सांगतो. पण जीवनाचं अकाउंट मी टॅली केलं. आणि आपल्याला कल्पना नसेल, एजेड देशमुख सर यांच्याकडे 2 वर्षापूर्वी मी ऐकलं होतं की 5 लाखाची पुस्तकं आहे आणि आता त्याच्यामध्ये वाढ झाली असेल आणि आजच्या पुस्तकांनी पण त्याच्यामध्ये वाढ झाली आहे. ह्या ठिकाणी बरेच कसदार, दमदार बरेचसे वक्ते आहेत आणि कार्यक्रमात थोडा वेळ झालेला आहे. तरी ही पुस्तकाची जी भाषा आहे, ओघवती आहे, याच्यामध्ये इतिहासामध्ये आपण डोकावलं जातं आणि वेळ लागतं आपल्या मातीशी आपला इतिहास वाचायला. आणि हे पुस्तक घराघरामध्ये गेलं पाहिजे, लोकांच्या मनामनामध्ये गेलं पाहिजे, लोकांच्या हृदयात गेलं पाहिजे आणि ह्या इतिहासाची ठेवण झाली पाहिजे. शेवटी आरोटे सरांचं मी धन्यवाद करतो. रुपालीताई आहेत, त्यांचे चिरंजीव आहे, सून आहे, यांनी सर्वांनी त्यांना सांभाळून घेतलं, मार्गदर्शन केलं आणि ह्या पुस्तकाचंही चांगले उत्तरोत्तर त्यांनी अशाच प्रकारची पुस्तकं लिहावीत असा मला अभिमान वाटतो. आणि मी माझं थोडं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपला माणूस आपल्यासाठी, अर्थात तुम्ही आपल्या मित्रासाठी या ठिकाणी आलात आणि त्यांना शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. यानंतर माननीय प्राध्यापक श्री S.Z. देशमुख सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय S.Z. देशमुख सर. हे वाकचौऱ्यांच्या मापाचं आहे का? हां, ठीक आहे. आज ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे ते आरोटे सर, त्यांचा सगळा परिवार, व्यासपीठावर उपस्थित असलेला माझा आवडता विद्यार्थी गायकर. कारण जे पोलीस खात्याची आम्हाला नेहमी भीती वाटायची हो. पोलिसांचा फार मार खाल्ला आहे मी. पूर्वीच्या आंदोलनाच्या काळामध्ये त्या लाठी लागू नये म्हणून मी स्वेटर घालायचो आणि त्याच्यावर शर्ट घालायचो, उन्हाळा असला तरी, कारण त्या काठीचे फटके आपल्याला लागू नयेत. परंतु ह्या माझ्या विद्यार्थ्याचं मला मी कौतुक वाटतं. व्यासपीठावर असलेले संदीपजी वाकचौरे यांना किती पदव्या मिळाल्या ते एकदम सांगू शकत नाही, कॅल्क्युलेटर घ्यावा लागेल. पुस्तकंही बरीचशी लिहिलीत. अगदी लहानपणापासून मी ओळखतो एक अवलिया मनुष्य, आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जीवन जगलेला हा मनुष्य. आपले आमदार लामटे, कारण म्हणजे या माणसाचं मला वैशिष्ट्य वाटतं, कुठे गेला तरी तो भगवा काय निघत नाही तिथून. ज्यांना भगव्याची ॲलर्जी आहे त्यांच्यामध्ये देखील जाऊन तो भगवा त्यांनी कधी विसरला नाही, हे त्या माणसाचं वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले प्राचार्य सांगळे हे तळेगाव ढमढेरेचे कॉलेजमध्ये आहेत. तळेगाव ढमढेरे हे क्रांतीस्थळ आहे. विष्णुपंत पिंगळे स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये 18 माणसांना फाशी दिली. त्यातला शेवटचा मुलगा त्या फाशी देणाऱ्यांना सांगितलं, बाळा तुला मी फार काळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. विष्णुपंत पिंगळे म्हणले की तुम्ही माझ्यावरती हा अन्याय केला. माझ्याबरोबरची सगळी मंडळी माझ्या अगोदर गेलीत. खरं म्हणजे मी या सगळ्यांच्या अगोदर जायला पाहिजे होतं आणि त्यांच्या आगमनाची व्यवस्था करायला पाहिजे होती.
तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे. हे विष्णुपंत पिंगळ्यांच्या गावचे आदरणीय संगळे सर, घनश्याम पाटील हा एक अवलियाच आहे. हा माझा भाचा लागतो बरं का. त्यांचे मामा देशमुख आहेत म्हणून मी आपलं ओढून ताडून अस्माकं बदरी चक्रम युष्माकं बदरी तर हो बादरायण संबंध म्हणून ते आमचे बादरायण भाचे आहेत. या ठिकाणी असलेले साहित्यिक गजे सर, आमचे नानासाहेब खर्डे, या दोघांची ही पुस्तकं तुम्ही वाचा. गजे सरांचं रांजळा मी वाचलं. माझं सगळं आयुष्य त्या रानझाडामध्ये मला दिसलं. आमचे नानासाहेब खर्डे यांनी देखील पाळमुळं लिहिलं. या पाळमुळ्याचे देखील प्रकाशक आमचे घनश्यामजी आहेत. आताच गजे सरांनी सांगितलं की पी साईनाथ म्हटलं की शेतकऱ्यांच्या मुलांनी लिहिलं पाहिजे. स्वामी विवेकानंद देखील म्हणायचे की मला फक्त 100 मेधावी युवक द्या, 30 कोटी रुपये द्या, मी या देशाचं भाग्य बदलून टाकीन. विवेकानंद देखील म्हटले की अरे मला कोणी मुलं मिळाली नाहीत, मला कोणी प्रतिसाद दिला नाही. हीच अवस्था आमच्या तुकाराम महाराजांची देखील आहे. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. हे सगळं सांगताना माझा मृत्यू जवळ आला आहे. माझं कोणी ऐकत नाही. गजे सर, तुम्ही सुरेख सांगितलं की हा मनुष्य ऐकतो. जो ऐकतो त्याचा विकास होतो. नारदाचं वाल्यानं ऐकलं आणि त्या वाल्याचा वाल्मिकी झाला. आरोटे सरांनी फार प्रयत्नपूर्वक लिहिला आहे. संदर्भ देखील फार सुरेख त्यांनी घेतलेले आहेत. इतिहासावर त्यांनी त्र्यंबक शंकर शेजवलकर, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे नाही ती सगळी माणसं ज्यांनी इतिहास लिहिला. या माणसानं शिवचरित्रातून नुसता आराखडा लिहिला आहे. तो आराखडा 460 पानांचा आहे, नुसता आराखडा. दुर्दैवानं या माणसाला आयुष्य कमी लाभलं, नाहीतर यांच्या हातून वेगळ्या तऱ्हेचं शिवचरित्र आपल्याला पाहायला, ऐकायला, वाचायला मिळालं असतं. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला 18,306 दिवस हे शिवाजी महाराजांचं आयुष्य, हे संपूर्ण 18,306 दिवसांचा इतिहास त्याने आपल्याला त्या ठिकाणी त्याचा हिशोब सांगितला आहे. आणि प्रत्यक्ष स्थळं त्यांनी पाहिलीत. डॉक्टर बालकृष्ण नावाचा इतिहासकार, हा खरं म्हणजे मुलतानमधून आलेला मनुष्य. आता मुलतान पाकिस्तानमध्ये आपलं कर्तृत्व आपण देऊन टाकलं त्यांना. आमचा भूदान चळवळ चालू आहे. आमचा नेपाळ गेला, आमची लंका गेली, आणखी काय काय जाईल हे सांगता येत नाही. ते मुलतानमधून आले, शिवाजी विद्यापीठामध्ये इतिहासाचे प्राध्यापक म्हणून आले. आणि या माणसानं एक स्वप्न घेतलं की मला शिवचरित्रावर इंग्रजीमध्ये 4 खंड लिहायचे आहेत. हे वेळ घेतलं या माणसानं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की विदाउट जिओग्राफी हिस्ट्री इज इनकम्प्लीट. भूगोलाशिवाय इतिहास जो आहे तो अपूर्ण आहे. प्रत्येक ऐतिहासिक स्थळाला तुम्ही भेट देऊन जर इतिहास लिहिला तर तो इतिहास जिवंत असतो. आणि किती वेडा मनुष्य. 4था खंड लिहिला आणि शेवटचं पान लिहिलं आणि या माणसाचा मृत्यू झाला. खरं म्हणजे याचं शिवचरित्र वाच. मी पाटलांना मी विनंती केली की त्याचं मराठीमध्ये भाषांतर करा. मी ती खंड वाचित असताना मला डिक्शनरी घेऊन बसावं लागायचं, इतके त्या माणसाचे शब्द मला आढायचे. याने लिहिलेले फक्त 2-4 गोष्टी सांगतो. जिजाऊंचं वर्णन करताना या माणसानं लिहिलेलं एक वाक्य आहे की शी हॅड द हेड ऑफ ए मॅन ओव्हर द बॉडी ऑफ ए वुमन. एका महिलेच्या धडावर
पुरुषाचं शिर घेऊन जन्माला आलेली ही महिला. छत्रपतींसंबंधी फार कमी शब्दामध्ये तो लिहितो की छत्रपती शिवाजी महाराज टर्न लॅम्प्स इंटू लायन्स, खोकरांचं रूपांतर सिंहामध्ये केलं. ही सगळी खरं म्हणजे आपली फार मोठी पैतृक संपत्ती आहे. दुर्दैवानं आपण जितकं लक्ष याच्याकडे द्यायला पाहिजे तितकं लक्ष आपण देत नाही. आणि त्याचबरोबर हा मुलतानमधून आलेला मनुष्य, त्याचं एक वाक्य मी नेहमी सांगत असतो, त्यानं लिहिलंय, इट वॉज इम्पॉसिबल फॉर द ब्राह्मिन्स टू कम टुगेदर अँड अपोज करोनेशन. आपल्याकडे जो इतिहास शिकवला जातो, सांगितला जातो की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला. हा एकमेव मनुष्य आहे तिकडून आलेला, ज्यानं स्पष्टपणानं सांगितलंय की कुठल्याही ब्राह्मणांची एवढी ताकद नव्हती की एकत्र येऊन शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करेल. परंतु दुर्दैवानं आपल्याकडचं राजकारण जातीपातीवर आधारलेलं आहे. तेव्हा एक जात खुश करायचे, दुसऱ्या जातीला आणखी कुठंतरी टोमणे मारायचे, अशा तऱ्हेचं राजकारण आपल्याकडे आहे. आणि उन्हामुळे इतिहास जो आहे ती इतिहासामध्ये देखील अनेक तऱ्हेचे फेरफार. एका इतिहासकारानं पुस्तक लिहिलं इतिहासाचं, रत्नागिरी, त्या नावं नाही सांगत मी, त्याचं माहीत आहे तुम्हाला नाव त्याचं. रत्नागिरीमध्ये त्याच्यावर केस झाली आणि ती केस झाल्यावर त्यानं सांगितलं, मी जे लिहिलं याला कुठलाही पुरावा नाही. विसुबा राजवाडे नावाचे इतिहासकार होते. ते म्हणायचे, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. जर तुमच्याकडे पुरावा नसेल तर तो इतिहास नाही. बाबासाहेब पुरंदरे नावाचा अवलिया 72 वर्ष महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये फिरत फिरला आणि कागद गोळा करीत बसला. प्रकाशनासाठी पैसे नाहीत. हा मनुष्य हडपसरमधून मेथीच्या जुड्या खरेदी करायचा आणि मुंबईला जाऊन त्या विकायचा आणि त्याचा जो फायदा होईल त्या फायद्यातून त्या माणसानं शिवचरित्राचं पहिल्यांदा प्रकाशन केलं. खरं म्हणजे पूर्वीच्या काळी कुठेतरी विडी माणसं होती. या अकोल्यात देखील अनेक विडी माणसं होती, ज्यांनी या अकोल्याला काही नवं स्वरूप दिलं. आदिवासी समाजातला सकृबुदा मेंगाळ असेल किंवा आमचा औरंगपूरचा रावजी वाळुंज, पूर्वीच्या पिढीला माहीत असेल, पूर्वी लाऊडस्पीकर नव्हता. त्या आतारच्या दुकानातून तो भोंगा घ्यायचा आणि त्या भोंग्यावर कुरळ आवाज करायचा आणि सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी सांगायचं, अशा अशा तऱ्हेच्या सभा आहे आणि त्या सभेला तुम्ही हजर राहावं. अकोल्याला कॉम्रेड डांग यांची सभा म्हणजे लोक बैलगाड्या घेऊन यायचे. हो, अलीकडे प्रत्येक सभेला गाड्या पाठवाव्या लागतात. पूर्वी बैलगाड्या घेऊन लोक यायचे, सभेला यायचे. पूर्वीच्या पिढीनं नाना पाटील ऐकले. ही आपल्या मनकर वकिलांच्या वडिलांची खानावळ होती. त्या खानावळीमध्ये नाना पाटील जेवायला आलेले असताना त्यांना वाढण्याचं काम मी केलं आहे. हा माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानाचा विषय आहे. नाथपैंची सभा गुजरी बाजारामध्ये भरली. एक ठाकराची बाई आपल्या डोक्यावरती घेतलेली मोळी, तिचं ओझं तसंच ठेवून नाथपैंचं भाषण ती ऐकत होती. तिला किती राजकारण समजत होतं मला माहीत नाही. हा सगळा आपल्याकडचा इतिहास आहे. अकोल्याचं राजकारण इतक्या विडी कामगारांनी घडवलं. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला हजारो लोकांच्या मिरवणुका निघायच्या. याच्यामध्ये इथला विडी कामगार जो आहे तो विडी कामगार या ठिकाणी प्रामुख्यानं असायचा. खरं म्हणजे आमच्याकडची ही सगळी मोठी संपत्ती आहे. या सगळ्या संपत्तीचा, अरे तुम्ही जर अंदमानला गेलात तर तिथल्या महाराष्ट्राच्या फक्त 3 माणसांची नावं आहेत, गणेश दामोदर सावरकर, विनायक दामोदर सावरकर आणि वामन नारायण जोशी. हे वामन नारायण जोशी आपल्या शमशेरपूरचे होते. हे किती लोकांना माहीत आहे? जॅक्सन वधाच्या संदर्भामध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. मग हा उल्लेख केला अकोल्याच्या मामलेदारांचा, याच्यात उल्लेख आहे. त्याच्यामध्ये ज्या लोकांची केस चालवली ते राव बहादूर नवले, हे आमच्या उंचगडच्या यशवंत बाबांचे शिष्य. खासदार पंढरीनाथ कानवडे आणि राव बहादूर नवले
हे दोघंही आमच्या यशवंतबाबांचे शिष्य. पहिल्यांदा तिथला जो ट्रस्ट झाला तो ट्रस्ट या दोघांच्या हस्ते झालेला आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. खरं म्हणजे बोलायला लागलं की खूप वेळ बोलतो आपण, बाकीच्यांना बोलायचं आहे. तुमच्या सहनशक्तीचा मी अंत पाहत नाही. आपण शांतपणे ऐकलं त्याबद्दल आपले आभार मानतो. जय श्रीराम. धन्यवाद सर. अकोले तालुक्याच्या इतिहासाचा आपण घेतलेला अचूक वेध हा या प्रसंगी अत्यंत मार्मिक आहे. यानंतर मी विनंती करतो माननीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. माननीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब. माझी स्मरणगाथा या एका अविस्मरणीय पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे. ज्यांच्या स्मरणातून ज्यांच्या लेखनातून हे पुस्तक प्रकटलंय ते आदरणीय प्रकाशजी आरोटे सर, त्यांच्या सहचारिणी आदरणीय रुपाली आरोटे मॅडम, या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रकाशक घनश्यामजी पाटील, ज्यांनी इतक्यात आपल्या सर्वांपुढं इतिहासाचा उजाळा ठेवला आणि असं वाटत होतं की ऐकत राहावं. आणि गायकर सरांना जसा अभिमान आहे तसा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि मला तर अभिमान आहे की ते आमचे गुरु आहेत आदरणीय एच.जी. देशमुख सर. त्याचबरोबर संदीपजी वागचौरे, तुम्हाला मी पहिल्यांदा ऐकलं पण असं वाटत होतं की ऐकत राहावं. आणि आजची खरं तर जे भाषणाचे रसिक आहेत किंवा ज्यांना मेंदूला खुराक पाहिजे तर आजची त्यांच्यासाठी खरं मेजवानी आहे. म्हणजे बरेच जण असं लग्न आहे तामके धमकेत असं सुरुवातीला थोडंसं वाटत होतं, पण एकदा तुम्ही सगळेजण बोलायला सुरू झाले आता एकही उठायला तयार नाही. तर खरे रसिक आज इथं या निमित्तानं उपस्थित आहेत. आदरणीय शांतारामजी गजे सर, आता वयामानानं आम्हाला त्यांचं ऐकायला भेटत नाही, पण तुमच्या रूपानं आज ते सगळं ऐकायला भेटलं. अजून आपल्याला आदरणीय डॉक्टर संदीपजी सांगळे यांचं मनोगत ऐकायचं आहे अजून आपल्याला. त्याचबरोबर मनकर साहेब आहेत, आदरणीय गुरुवर्य टाकळकर सर, म्हणजे शिक्षक कसा असावा आणि वार्ताहर कसा असावा ते आमच्या टाकळकर सरांकडनं. तुमची जाहिरात त्यांच्या काहीच कामाची नाही, त्यांना जे लिहायचं ते लिहितात. म्हणजे असं आदरणीय माधवरावजी टिचमे, त्याचबरोबर सर्व पत्रकार आहेत, सर्व शिक्षकवृंद, सर्व क्षेत्रातील मान्यवर आहेत. नावं घेणं अजूनही शक्य आहे, परंतु अजून बरीच भाषणं ऐकायची आहेत. खरं तर बऱ्याच दिवसापासून ज्या शोधात होतो ते पुस्तक आज प्रगटलं आहे. माझी स्मरणगाथा. जेव्हा अकोले तालुक्यात फिरतो, माझा ट्रॅकिंगचा ग्रुप आहे आणि मी 2000 सालापासून प्रत्येक गडावरती जातो, प्रत्येक पर्यटन स्थळावरती पोचतो आणि तिथं पाहिल्यानंतर असं प्राऊड फील होतं की अरे खरंच या मातीत आपण जन्माला आलो, आपण किती भाग्यशाली आहे. आणि जे काही इतिहासाचे संदर्भ आहेत तर ते एवढं सगळं गोळा करणं धावपळीत शक्य नाही, परंतु आज मी सहज पुस्तक हातात आलं ना हरिश्चंद्रगडाला मी हात घातला लगेच. त्यामध्ये तुम्ही 1637-38 पासूनचा काहीतरी उल्लेख केलेला आहे, शिवरायांच्या काळापासून.
आणि ही 3,500-4,000 हजार वर्षापूर्वीचे हे गड किल्ले, ह्या सगळा इतिहास तुम्ही ठेवलाय, म्हणजे असं कुठलाच भाग सोडला नाही. क्रांतिकारकांचा वारसा, रामजी भांगरेपासून त्याच्या आधी बांबळे सुभेदारांपासून तर सगळं पार शेवटपर्यंत मामलेदार सगळं. म्हणजे ज्याला हा तालुका समजून घ्यायचा आहे, ज्याला ह्या तालुक्याबद्दल आस्था आहे, तर त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावं. असं सगळं पुस्तक आहे आणि सगळ्यात सोपं करून ठेवलंय. ज्याला वाचायचा कंटाळा आहे तर ते हे पुस्तक, याला QR कोड आहे, तुम्ही लावून ऐकू पण शकाल. आवाज कदाचित सरांचा असेल तर अजून उत्तम, काय मला माहीत नाही आवाज कुणाचा आहे. निवेदिका. हा, म्हणजे असं सगळं सुटसुटीत केलं आहे. आणि त्यामुळं अजून आम्ही जेव्हा पर्यटन फोकसमध्ये आणायला पाहतो किंवा ऐतिहासिक स्थळं पुढं आणायला पाहतो, आता आमचा शेवटचा हेतू आहे रोजगार. त्यातून रोजगार निर्माण झाला पाहिजे तरुणांना, कारण विना अर्थ सर्व व्यर्थ. तर त्या प्रयत्नासाठी मला याची खूप गरज पडणार आहे. आणि ते पुस्तक मी बऱ्याच पुस्तकं चाळले. बऱ्याच जणांनी गडांवर जाणाऱ्या वाटा, असं तुटपुंज त्याचं वर्णन होतं, पण याच्यामध्ये फार इंग्रजकालीन गॅजेटचं सगळं वर्णन बऱ्याच ठिकाणचं आहे. त्यामुळं हे पुस्तक आपल्या सगळ्यांच्या पसंतीला पडणार आहे. आणि सर, तुम्ही ह्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानतो तुमचं. त्याचं कारणही असंच आहे की हे पुस्तक जेव्हा तुमचं लोकांच्या पसंतीला होणार आहे, याच्या प्रती खपल्या जाणार आहे, कुणीतरी म्हणणार आहे अरे अशी एक पुस्तक आहे आणि ते तुमच्या अकोल्याचं खूप चांगलं लिहिलं आहे वर्णन, तर त्यावेळेला सांगता येईल की त्या प्रकाशनाला मी पण होतो असं मला सांगता येईल. नाही, खरं आहे. हे पुस्तक तुम्ही म्हणावं इतकं म्हणजे असं हलक्यात घेऊ नका, कारण त्याच्यातले शब्द, रचना हे सगळं मी थोडक्यात वाचलं तेवढ्या याच्यामध्ये. सरांनी काही आधी नाही वाचायला दिलं मला, कारण तो सगळा अधिकार मला वाटतं A.J. देशमुख सरांचा असणार आहे, त्यांच्याकडं प्रस्तावना वगैरे होती. तर असं सगळं छान आजचा कार्यक्रम घडतोय. आणि जास्तीचा वेळ न घेता चपराक प्रकाशन, एखादी मारलेली चपराक असं असेल पुस्तक तर ते पण द्या मला वाचायला. खूप आहेत. मग आता तुमच्याकडनंच घेतो, तुम्हाला जे आवडले ते. माझी पद्धत अशी असते की आपल्याला सगळी पुस्तकं वाचायला भेटत नाही. मग कुणाला तरी म्हणायचं की वाचले ना, तुम्हाला कोणती पुस्तकं आवडली, तर ती म्हणते अमकी अमकी पुस्तकं तुम्ही अवश्य वाचा. ती पुस्तके घ्यायची आणि वाचायची. तसं तुमच्याकडनंही मी, म्हणजे सगळीच पुस्तकं चांगली असतील, पण मला कमी वेळेत वाचायला आणि त्यात ऐकायची पुस्तकं असतील तर अजून परत एकदा या माझी स्मरणगाथा या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सर, ह्या वाटलं तुम्हाला त्याची पुढची पण आवृत्ती काढा. याच्यात काही सुधार वाटला तर तुम्हीच करा. मगाशी कुणीतरी म्हटलं की त्याने हक्क दुसऱ्याला देऊन टाकलेत, काही सापडलं नवीन तर तुम्ही त्याच्यावरती मत मांडू शकाल. तर तुम्हालाच अजून काही ठेवा सापडला तर तुम्हीच ते मत मांडा. त्यासाठी आणि तुमच्या लेखनासाठी, तुमच्या कर्तृत्वासाठी तुम्हाला परमेश्वर उदंड निरामय आयुष्य देवो, यासाठी पण शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आम्हाला ज्ञात आहे की आपण केवळ एक लोकप्रतिनिधीच नाही तर एक निसर्ग उपासक आणि निसर्ग संशोधक आहात. निसर्गावर आपलं अतोनात प्रेम आहे आणि म्हणूनच या पुस्तकाचं आपण आपल्या मनोगतामध्ये मांडलेलं जे महत्त्व आहे ते अत्यंत मोलाचं आहे. पुनश्च एकदा धन्यवाद. यानंतर माननीय डॉक्टर संदीपजी सांगळे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय डॉक्टर संदीपजी सांगळे साहेब. मित्रहो, सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. 1 वाजण्याकडे आपण चाललेलो आहोत
आणि खरं तर ज्यांचं मनोगत आम्हाला भरभरून ऐकायचं होतं अशा आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय एच झेड देशमुख सरांनी शॉर्टकट घेतला. आमदार साहेबांनी देखील शॉर्टकट घेतला आणि आम्ही लॉंग कट घेणं उचित नाही, पण तरीसुद्धा एक सभेचा संकेत म्हणून मनोगत व्यक्त करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. ज्येष्ठ पत्रकार माननीय प्रकाशजी आरोटे लिखित माझी स्मरणगाथा या अकोले तालुक्याच्या किंवा ह्या भूमीच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भामध्ये अतिशय सुंदर प्रकारचा दस्तऐवज आज या ठिकाणी प्रकाशित होतो आहे. मी याला दस्तऐवज का म्हणेल की देशमुख सरांनी आमदार साहेबांनी सांगितलं की नव्या पिढीला खऱ्या अर्थाने इतिहास आणि भूगोल या सगळ्या गोष्टीतून प्रेरणा घेऊन त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देणारं हे पुस्तक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या समारंभाचे अध्यक्ष आणि ज्यांनी अतिशय सुंदर प्रकारची निर्मिती चपराक प्रकाशनच्या माध्यमातून वेळोवेळी जे करत असतात, एक महाराष्ट्राचा परखड आणि धडाडीचा पत्रकार म्हणून ज्यांची सबंध महाराष्ट्राला ओळख आहे. मूर्ती छोटी पण कीर्ती अतिशय मोठी असं व्यक्तिमत्व आज या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ते म्हणजे आमचे घनश्याम पाटील सर. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि विशेषतः पुण्यासारख्या महानगरामध्ये राहत असून सुद्धा ग्रामीण भागातल्या आणि त्यातही अकोले संगमनेरसारख्या उपेक्षित दुर्लक्षित आणि खरा साहित्यमूल्य जिथं आहे अशा लेखकांना प्रकाशात आणायचं काम घनश्याम पाटील सर चपराक प्रकाशनच्या माध्यमातून करतात, म्हणून त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करेन. या तालुक्याचे भाग्यविधाते लोकप्रिय नेते आणि लोकप्रतिनिधी म्हणून सबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं अशा समारंभाच्या प्रमुख उपस्थिती असलेले माननीय आमदार आणि ज्यांचे आम्ही फॅन आहोत असे किरणजी लामटे साहेब, ज्यांचं नाव मी अनेक वर्षापासून ऐकून होतो विद्यार्थी दशेपासून, पण आज ज्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा आणि भेटण्याचा योग आला असे याच आपल्या तालुक्यातले आणि संबंध महाराष्ट्रामध्ये पतित पावन संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी ओळख निर्माण केली असे माननीय प्राध्यापक एस झेड देशमुख सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक वर्तुळामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, एक पत्रकार म्हणून देखील आणि एक साहित्यिक म्हणून देखील जे संबंध महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत आहेत असे आमचे गुरुवर्य माननीय संदीप वाकचौरे सर, आजचे उत्सवमूर्ती माननीय लेखक प्रकाश आरोटे सर, त्यांचा सर्व रुपालीताई, त्यांचा सर्व परिवार, त्याचबरोबर जिल्हा बँकेचे माननीय अमितजी भांगरे या ठिकाणी येऊन गेले, त्यांचाही नामोल्लेख या ठिकाणी करावा लागेल. माननीय सतीशजी नायकोडे साहेब आहेत, त्याचबरोबर कासार साहेब आहेत. सभागृहामध्ये सुद्धा अनेक माझ्या परिवारातले काही घटक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आमचे बाळासाहेब वाकचौरे सर या ठिकाणी आहेत, कविताताई या ठिकाणी आहेत, आमच्या जिल्हा बँकेतील अधिकारी पदावर अतिशय धडाडीचं काम करणाऱ्या प्रज्ञाताई या ठिकाणी आहेत, प्रज्ञा पारधे, आमच्या प्रतिभा साबळे मॅडम या ठिकाणी आहेत, आमच्या सय्यद मॅडम या ठिकाणी आहेत. या सगळ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी मी करतो आणि पुढे जातो. मित्रहो, खरं म्हणजे आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचा अध्यक्ष म्हणून सध्या माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये जेव्हा मी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे अकोले तालुका, पुणे जिल्हा, नगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा हे तिन्ही जिल्हे म्हणजे आमच्या पुणे विद्यापीठाचं कार्यक्षेत्र आहे. पूर्वी आणखी 2 जिल्हे होते, नंदुरबार आणि धुळे जिल्हा. असा 5 जिल्ह्याचा पुणे विद्यापीठाचं कार्य सगळं क्षेत्र असताना अकोले तालुका हे सुद्धा माझं विद्यापीठाचं कार्यक्षेत्र आहे. आणि अभ्यास मंडळं नेमकं काय करतात किंवा विद्यापीठं नेमकं काय करतात, किंबहुना जे आपले आदिवासी भागातले, ग्रामीण भागातले, दुर्गम भागातले मुलं जेव्हा महाविद्यालयामध्ये येतात, शिकतात, अभ्यास करतात, परीक्षा देतात, पण जे अभ्यासक्रम जे पुस्तकं आम्ही त्यांच्यासाठी नियुक्त करतो किंवा नेमतो त्या पुस्तकातून आमच्या विद्यार्थ्यांना काय दिलं जावं याकडे आमचा कटाक्ष असतो, याकडे आमचा दृष्टिकोन असतो. म्हणजे विद्यापीठं कुणासाठी, तर विद्यापीठं समाजासाठी. विद्यापीठ म्हणजे काय हस्तिदंती मनोऱ्यात बसून कुलगुरू तिथून निर्णय घेतात असं काही नसतं. तुम्ही आम्ही मिळून बनतो ते विद्यापीठ असतात, लक्षात घ्या. आणि ही पारंपरिक विद्यापीठं जेव्हा अभ्यासक्रमाची निर्मिती करतात, जेव्हा अभ्यासक्रम तयार करतात, तेव्हा
कोणत्या प्रकारचं साहित्य मूल्य त्या अभ्यासक्रमामध्ये किंवा त्या ग्रंथामध्ये आहे, त्या भागातले स्थानिक प्रश्न त्या ठिकाणी येतात, त्या भागातली स्थानिक वैशिष्ट्य त्या ठिकाणी येतात, त्या भागातला इतिहास त्या ठिकाणी येतो, त्या भागाचा भूगोल त्या ठिकाणी येतो, त्या भागातलं सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक योगदान त्या ग्रंथामध्ये येतं. आणि जेव्हा ती मुलं अभ्यासक्रमाचा अभ्यास करतात आणि परीक्षा देतात, फक्त परीक्षार्थी मुलांना आपल्याला बनवायचं नाही, तर त्यांना ज्ञानार्थी बनवायचं आहे, त्यांना समाजातला एक जबाबदार घटक आपल्याला बनवायचा आहे, त्या मुलांना माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा आपल्याला द्यायची आहे. आणि ही प्रेरणा, ही जबाबदारी, हे माणूसपण ज्या कुठल्या स्रोतातून मिळत असेल, तो स्रोत असतो साहित्य, तो स्रोत असतो लेखन, आणि ते स्रोत असतो वाङ्मय. आणि म्हणून आरोटे सर पत्रकार म्हणून आणि शिक्षक म्हणून हे सगळं करत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं अकोले तालुक्याचा धांडोळा या ग्रंथाच्या माध्यमातून घेतला आहे, आणि माझी स्मरणगाथा नावाचं अतिशय सुंदर असं टायटल त्याला या ठिकाणी दिलं आहे ना, हे निश्चितपणे अकोले तालुक्याच्या नवे नगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये, साहित्यिक इतिहासामध्ये अतिशय मौलिक असा हा ग्रंथ भविष्यामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मैलाचा दगड आपण का म्हणतो? कारण मैलाचा दगड आपल्याला दिशा दाखवतो, मैलाचा दगड आपल्याला मार्ग दाखवतो, मैलाचा दगड आपल्याला खऱ्या अर्थाने योग्य दिशेने चालवण्यासाठी प्रेरणा देतो. म्हणजे अकोले तालुका हा दुर्गम जरी असला, आदिवासी जरी असला, तरी ह्या तालुक्याचं भौगोलिक स्थान जरी वेगळं असलं तरी अतिशय सुंदर असा हा तालुका, निसर्गाने भरभरून मुक्त हस्ताने उधळण केलेला हा तालुका. फक्त नैसर्गिक वरदानच नव्हे तर इथं ताम्रपट आहेत, इथं शिलालेख आहेत, इथं धार्मिक क्रांती या ठिकाणी झालेली आहे, इथं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये योगदान देणारी माणसं या भूमीमध्ये निर्माण झालेली आहेत. लक्षात घ्या, इथं क्रांतिकारक या ठिकाणी घडलेले आहेत, तिथं हुतात्मे या ठिकाणी झाले. तर अशा तालुक्याला आपण या माझ्या स्मरणगाथेच्या निमित्तानं जेव्हा प्रकाश झोतामध्ये आणता, जेव्हा त्याला एक सामाजिक दस्तऐवजीकरणाचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी देता, तेव्हा निश्चितपणे जरी तुम्ही यात अकोले तालुक्याचा इतिहास या ठिकाणी शोधला असला तरी तुमच्या ग्रंथाच्या निमित्तानं देखील हा एक नवीन इतिहास ह्या निमित्ताने आज निर्माण होतो आहे, हे लक्षात घ्या. हे सुद्धा अतिशय भाग्याची आणि अतिशय क्रेडिटची बाब आहे असं म्हटलं तरी चालेल. मित्रो, इतिहास आपल्याला काय देतो? आपण अभ्यासक्रमामध्ये मी बघतो आमच्या देशमुख सरांना त्यावर अधिक चांगलं भाष्य ते करू शकतील. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने इतिहास हा तसा निरस विषय असं आपण म्हणतो, भूगोल हा तसा निरस विषय आपण तसं म्हणतो. मग आपल्या आवडीचं काय असतं? मराठी असू दे किंवा लँग्वेजचा विषय असू दे, आम्हाला थोडासा हलका फुलका विषय वाटतो, आम्हाला साहित्यिक विषय थोडा हलका फुलका विषय वाटतो. पण इतिहासाकडे निरस विषय म्हणून आपण कधीही पाहू शकत नाही, कारण इतिहासाच्या मुळामध्ये रुजलेली बीजं आपल्याला खऱ्या अर्थाने वर्तमानामध्ये या ठिकाणी पावलं टाकायला प्रवृत्त करतात, आणि त्यातून आपल्या भविष्य घडत असतं, समाजाचं, संस्कृतीचं, युवकांचं. आणि म्हणून इतिहासाचा धांडोळा घेत असताना आपल्याला अतिशय बारकाईने, अतिशय संशोधक वृत्तीनं आणि अतिशय कष्टाने आपल्याला इतिहासाचा, ऐतिहासिक घटनांचा, घडामोडींचा, स्थळांचा धांडोळा घ्यायचा असतो. देशमुख सरांचं एक वाक्य मला खूप आवडलं की गोनी दांडेकरांचं त्यांनी उदाहरण दिलं की मौना तुम्ही आपल्या बाबासाहेब पुरंदरेंचं उदाहरण तुम्ही या ठिकाणी दिलं की बाबासाहेब पुरंदरेने बघा शिवचरित्र लिहित असताना किती बारीक बारीक गोष्टी या ठिकाणी शोधल्या, किती सबंध आयुष्य या माणसाने खर्च केलं, पण त्यांचा शिवचरित्राचा शोध शेवटपर्यंत थांबला नाही. तो माणूस अखंडपणे शिवचरित्रावर नवीन नवीन काही शोधण्याचा प्रयत्न करत होते, हे लक्षात घ्या. अशी माणसं असतात, म्हणजे आयुष्य खर्ची जातात तरी इतिहास आपल्याला संपत नाही. नवीन काहीतरी आपल्याला संशोधन या ठिकाणी करायचं असतं, नवीन काहीतरी धांडोळा घ्यायचा असतो. आरोटे सर, तुम्ही ह्या ग्रंथाच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील क्रांतिकारक, अकोले तालुक्यातील समाजसुधारक, अकोले तालुक्यातील सगळी आध्यात्मिक परंपरा, अकोले तालुक्यातील भौगोलिक रचना, अगदी भंडारदरा डॅमपासून ते तुमच्या मंदिरांपर्यंत सगळ्या गोष्टीचा धांडोळा तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. ब्रिटिश काळामध्ये किंवा त्याच्या पलीकडं पेशवे काळाचा संदर्भ तुमच्या पहिल्याच लेखामध्ये या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे तत्कालीन परिस्थिती कल्पना करा की 100, 150, पावणे 200 वर्ष आपण जेव्हा मागे जातो किंवा 200, 300, 400 वर्षाचा इतिहास आपण जेव्हा पाहतो तेव्हा काय परिस्थिती असेल ह्या तालुक्याची, ह्या परिसराची, ह्या जिल्ह्याची किंवा ह्या महाराष्ट्राची. सह्याद्रीचं हे मोठं वरदान आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राला लाभलेलं आहे, पण सह्याद्रीच्या या कुशीमध्ये, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये अशा ताकदीची माणसं, अशा ताकदीचा हा सगळा प्रदेश आपल्याला लाभला आहे. लक्षात घ्या, ह्या प्रदेशाच्या खोलात जायचं काम, अंतःकरणात जायचं काम, पोटात जायचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून हा इतिहास तुम्ही घडवताय ह्या ग्रंथाच्या माध्यमातून. मित्र, दुर्गम भागामध्ये आपण सगळे राहतो, पाहतो, वावरतो, पण दुर्गम भागामध्ये राहत असताना सुद्धा भौगोलिक दुर्गमता आपल्याकडे असेल, त्याला निसर्गाची
या सगळ्या प्रतिकूलता अनुकूलता ह्या सगळ्या गोष्टी असतील, पण ह्या तालुक्यामध्ये ह्या मातीमध्ये घडलेली माणसं अतिशय मोठी माणसं आहेत, लक्षात घ्या. अतिशय ताकदीची माणसं आहेत आणि त्या सगळ्या माणसांना तुमच्या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे केलेला आहे. अगस्त्य ऋषींच्या पासून ते अगदी ब्रिटिश काळामध्ये किंबहुना पेशव्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी बंड केलं, ज्यांनी ज्यांनी विद्रोह केला, ज्यांनी ज्यांनी परकीय सत्तेच्या किंवा अन्यायाच्या किंवा गुलामगिरीच्या विरोधात खऱ्या अर्थानं हातामध्ये निशाण घेतलं, बंडाचं निशाण घेतलं, भूमिगत राहून ब्रिटिशांना सळो पळव करून सोडलं, अशा क्रांतिकारकांचा आपण घेतलेला धांडोळा निश्चितपणे नव्या पिढीला आत्मविश्वास आणि प्रेरणा आणि दिशा दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. दिल्लीच्या जंतर मंतरवर आपण पाहिलं की जी नवीन पिढी आता खऱ्या अर्थाने कशा पद्धतीनं आंदोलन करते, कशा पद्धतीनं व्यवस्थेला हलवतं येतं हे आपल्याला सगळ्यांना मागच्या 2 महिन्यामध्ये आपण पाहिलं. मित्रहो, नव्या पिढीला जर आपल्याला काय द्यायचं असेल, नव्या पिढीला काही आपण संस्काराच्या गोष्टी द्यायच्या असतील, नव्या पिढीला खऱ्या अर्थाने आपण माणूसपणाची जाणीव करून द्यायची असतील, तर निश्चितपणे आपल्या ग्रंथाचा अभ्यास करणारा कुठलाही युवक, महाविद्यालयीन युवक किंवा तरुण निश्चितपणे विशेषतः ह्या भूमीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही, अशी ही भूमी आहे, लक्षात घ्या. पारतंत्र्यामध्ये परवा आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. आज 3रा दिवस आहे, परवा 15 ऑगस्ट, आज मला वाटतं 16 ऑगस्ट, कालच 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना थोडंसं मी चिंतन करत होतो, देशमुख सर आणि आमदार साहेब बोलत असताना, की त्या पारतंत्र्यातला हा सगळा काळ कशी परिस्थिती असेल बरं ह्या आमच्या महाराष्ट्राची, आमच्या भागाची. ब्रिटिशांची पलटण अगदी नगर, नाशिक, पुणे ह्या सगळ्या भागातनं या ठिकाणी आली. जे जे स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी या ठिकाणी प्राणाची आहुती देत होते, जे जे या ठिकाणी बंड करून उठले होते, जे जे ह्या भारतभूमीच्या रक्षणासाठी आपल्या तळहातावर या ठिकाणी शिर घेऊन या ठिकाणी वावरत होते, भूमिगत होऊन त्या सत्तेविरुद्ध, गुलामगिरी विरुद्ध, अनिष्ट प्रथांविरुद्ध किंबहुना परकीयांविरुद्ध लढा देणं इतकं सोपं काम नव्हतं. पण 2-2, 3-3 महिने या जंगलामध्ये राहून या ठिकाणी ब्रिटिशांना न सापडता भूमिगत चळवळ, विशेषतः स्वातंत्र्याच्या रक्षणाची चळवळ, भारतभूमीच्या मुक्तीची चळवळ ज्यांनी ज्यांनी राबवली, त्याच्यामध्ये आमचा अकोले तालुका सुद्धा मागे नव्हता, हे तुम्ही इथं सिद्ध केलेलं आहे, पुराव्यासहित, संशोधनासहित. म्हणून इतिहास हा साक्ष असतो. इतिहासामध्ये सत्यतेला जास्त महत्त्व असतं आणि जितका सत्य इतिहास, जितका प्रांजळ इतिहास समाजापुढे तुम्ही जेव्हा दस्तऐवज हा तुम्ही देता, त्याची डॉक्युमेंटरी होते आणि ही डॉक्युमेंटरी, हा दस्तऐवज जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही